माऊली गुरु ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर 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 माऊली गुरु ज्ञानेश्वर, माऊली गुरु ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी, मी ठोकळा कुरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविक, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी, पतित 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 मी त्रिवांचा पतित, परित्वा पुल्या सत्ते मज करावे सरते, नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पाशी बुद्धी, परित्वा पुल्या सत्ते मज करावे सरते, अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो, परित्वा पुल्या सत्ते मज करावे सरते, आता माझ्या भावा अंतराय नको देवा, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, दृढ माझे मन पायी बांधावे राखून, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे, आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, पाहे तुझेचे चिरकुटा राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित, मशी पत्र ते केवडे राहो चालवी आपुल्या पाडे, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित, बाप रखमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या विदा, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित, कुंडली कवचा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद भगवान, सच्चिदानंद रामदास भगवान, ब्रह्ममूर्ती पोपट बाबा महाराज, अवधूत चिंतन शिवदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, बोलो रमेश संतन की जय. काल आपण 11व्या अध्यायाच्या 265 क्रमांकाच्या ओळीवरती थांबलो होतो. किंबहुना हे त्रैलोक्यपते तुमच्या विश्वरूपातील एक एक अवयवरूपी भिंतीवर 14 भुवनांच्या चित्राकृती स्पष्ट काढल्या आहेत की काय असे वाटते, आणि त्या भुवनातील जे जे लोक ती अनेक प्रकारची केलेली चित्ररत्न आहेत असे तुमचे अलौकिक मोठेपण दृष्टीस पडत आहे. काल आपण थांबलो. तुम्ही दिलेल्या त्या दिव्य चक्षूंच्या बळाने मी चहूकडे पाहू लागलो, तो तुमच्या बाहुदंडाच्या ठिकाणी
आकाशाचे जणू कोंबच आले आहेत की काय असे वाटते. त्याप्रमाणे देवा, एकट्या तुमच्या हाताने एकाच वेळी सर्व व्यापार निरंतर होत आहेत असे दृष्टीस पडत आहे. आता बघा, एकट्या तुमच्याच हातांनी एकाच वेळी सर्व व्यापार निरंतर होत आहेत असे दृष्टीस पडत आहे. एकट्या तुमच्याच हाताने, मग एकट्या तुमच्या हाताने म्हणजे बाकीचे त्या टायमाला सगळे व्यवहार करतात, सगळ्यांचे हात मिळून ते एक हात आहे. सगळ्यांचे हात मिळून बघा, एकट्या तुमच्याच हाताने एकाच वेळी सर्व व्यापार निरंतर होत आहे अशी दृष्टीत पडत आहे. पण सगळे तर त्या सगळे हात चाललेले असतात, पण ते कुणाच्या हातात दिसतात? एका भगवंताच्या हातावर दिसतात. मग चिदा आकाशात अव्यक्त व निर्विशेष मग कोण करत असतं? भगवंताच्या हातात दिसतात सगळे हात, म्हणजे कोण करतात? भगवंत भगवंत करतात. मग चिदा आकाशात अव्यक्त व निर्विशेष ब्रह्माच्या आश्रयावर जशी काही ब्रह्मांडाची भांडारे उघडावी, ज्याप्रमाणे तुमच्या शरीरावर अपार उदरे दिसत आहे. महाराज, आपली हजारो मस्तके आहेत असे श्रुतीत सांगितल्याप्रमाणे असून त्यास कोट्यावधी मुखे ही जणू काय परब्रह्मरूपी वृक्ष वदनरूपी दाट फळांनी लवून आल्याप्रमाणे दिसत आहे. त्याचप्रमाणे हे विश्वरूपी परमेश्वरा म्हणजे विश्वरूप जो परमेश्वर, मग माऊलीने जे पसायदान मागितलं, कोणाकडे मागितलं? आता विश्वात्मक देव. म्हणजे बघा, सर्व व्यवस्थित नाही. हे विश्वरूपी देवा आणि माऊली तुला काय म्हणतात? आता विश्वात्मक देव. हे विश्वरूपी परमेश्वरा, तुमच्या विश्वमूर्तीवर जिकडे तिकडे तोंडे दिसत आहेत व बघा, एका विश्वमूर्तीवर जिकडे तिकडे तोंडे दिसत आहेत व नेत्रांच्याही अनेक पंक्तीच्या पंक्ती पाहत आहेत. म्हणजे सगळी मिळून जेवढी तोंड असतील ती सगळी एका भगवंताच्या तोंडात दिसतात. म्हणजे एक भगवंताचंच तोंड. हे असो, इतकेच नव्हे तर स्वर्ग, पाताळ, भूमी, दिशा किंवा हे आकाश असा निर्देश करून बोलण्याची सोय नाही. कारण हा सर्व भेद नाहीसा होऊन हे सर्व विश्व मूर्तिमंत दिसत आहे. आता भेद काही दिसतच नाही. तुमच्याशिवाय एखाद्या बाजूशी परमाणू इतकी तरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने पाहत आहे. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कौन ठाव असे प्रश्नचिन्ह आहे. अर्जुना मी नसे ऐसा कौन ठाव असे परी प्राण्यांचे दवे कसे जेन देखती माझे. बघा, तुमच्याशिवाय एखाद्या बाजूशी परमाणू इतकी तरी जागा सापडेल म्हणून मी कौतुकाने पाहत आहे, पण सापडतच नाही. याप्रमाणे सर्वत्र तुम्ही व्यापली आहे. म्हणजे कुठेतरी खरं नसेल असं मी बघतोय की त्या ठिकाणी नाहीये, पण कुठे नाही अशी जागाच सापडत नाही. या नाना प्रकारच्या म्हणजे भरला घनदाट हरिदिस या नाना प्रकारच्या अपरिमित महाभूताने जे सर्व जग व्यापले आहे, तो सर्व विस्तार या अनंतात तुम्हीच व्यापले आहे असे दिसते. असे एवढे मोठे व्यापक तुम्ही कुठून आलात? या ठिकाणी बसले आहात किंवा उभे आहात, एवढे स्वरूप कोणत्या आईच्या पोटात होते हे काही कळत नाही. तुमची केवढी मोठी आकृती आहे बघा. म्हणजे आता आज जन्म घेऊ शकतो का? जर एवढा मोठा आहे तेव्हा त्याचा विचार नाही. भगवंताला विचारतात असं कुठल्या आईच्या पोटात होते? म्हणजे एवढं आईचं पोट असू शकतं का? तुम्ही ते एकदम व्यापक दिसता एवढं मोठे. हे काही कळत नाही. तुमची केवढी मोठी आकृती आहे. आता मला सांगा, हा अर्जुनाने अज्ञान पण स्वतःहून ओढून घेतलंय का खरंच अज्ञान असेल? अर्जुन ओढून घेत कुणासाठी? तू संत होता, त्याला काही कमी समजायचं नाही. पण हे त्यांना माहिती आहे चिडेपिल्यांना काढणार नाही म्हणून त्यांनी स्वतःहून आपल्याकडे अज्ञान पण घेतलेले, ओढून घेतलेले. तुमचे रूप कसे आहे आणि वय किती आहे, तुमच्या पलीकडे काय आहे व तुम्ही कोणत्या अधिष्ठानावर बसलात हे जो मी पाहू लागलो. महाराज, मी सर्व विचार करून पाहिले आणि तुमचे अधिष्ठान तुम्हीच आहात. तुमच्या अधिष्ठान तुम्हीच आहात, दुसरं याला अधिष्ठान नाही. तुम्ही कोणाचेही नाही, कोणापासून उत्पन्न झालेले नाही. बघा, आता त्यांचं स्वरूप चालू आहे. तुम्ही कोणाचेही नाही, म्हणजे आपण म्हणतो की नाही यशोदेचा का नंदाचा का देवकीचा आणि वसुदेवाचा, तर तुम्ही कोणाचेही नाही. बरं, कोणाचं नाही असं आहे का? आहे, पण असा मी जन्माला आलो असा मी नाही. म्हणून ओळख राधे मला ओळख मला. तुम्ही कोणाचेही नाही, कोणापासून उत्पन्न झालेले नाही, म्हणून जन्मरहित व असे स्वयंमेव. स्वयंभू आमचा विटेवर आलं की नाही? स्वयंभू आमचा विटेवर उभा.
मी तू स्वयंमेव स्वयंमेव नित्य सिद्ध, म्हणजे नित्य म्हणजे आज आहे आणि उद्या नाही असं नाही, आणि सिद्ध आहे, त्याला कुणाची सिद्ध करायची गरज नाही. नित्य सिद्ध आहात तेव्हा तुम्ही उभे नाही किंवा बसलेले नाही, उंच नाही, वणवे नाही व ठेंगणे नाही, तुमच्या वर तुमच्या वर खाली तुम्हीच आहात, म्हणजे वर आणि खाली तुम्हीच आहात. तेव्हा तुमचे रूप कशाप्रमाणे म्हणाल तर तुमच्या सारखेच आहे व तुमचे वय हे तुमच्या सारखेच आहे. हे देवादी देवा, कारण दुसरं तुम्हाला असं विशेषण लावण्यासारखं आहेच नाही जगामध्ये, तर तुमच्यासारखे तुम्हीच. हे देवादी देवा, तुमची पाठ व पोट ही तुमची तुम्ही आहात. आता फार काय सांगावं, म्हणजे त्याला पाठ वेगळी पोट वेगळं हे काही सांगताच येत नाही, कारण सगळं काय आहे तुम्हीच आहात. आता फार काय सांगावे, या अनंत मी जो आणखी पाहू लागलो तो तुमचे सर्व तुम्हीच आहात, असेच वारंवार विचार करून माझ्या दृष्टीत पडले. पण तुमच्या विश्वरूपात मला एकच उणीव दिसत आहे, ती ही की त्याला आधी मध्य व अंत ही तिन्ही नाही. बघा, आधी मध्य अंत तिन्ही नाही. बरं, मग आता इथं काय सांगितलं, म्हणजे तुम्ही विश्वरूप आहात आणि तुमचं रूप कसं आहे, आधी मध्य अंती आधी हे तिन्ही नाही. हा, आणि आपल्याला समजा ते नाम मिळाले ते सुद्धा कसं आहे, आधी मध्य अंती. बघा, म्हणजे आहे की नाही, म्हणजे नाम आणि देव काय वेगळं आहे का? ज्ञानदेव कुशी निवृत्ती शिताड आणि गगना उणी वाट नाम आहे. आणि मग नाम जेवढं तेवढाच देव, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावण नाही, रूप गुण वर्ण देतो. स्वस्तिक म्हटले, वास्तविक म्हटले तर तुमच्या विश्वरूपी हे मी सर्व ठिकाणी शोधून पाहिले, परंतु मला त्यांचा पत्ता लागला नाही. म्हणजे तुमच्यामध्ये मी पाहिलं, कुठं आधी दिसतो का, मध्य दिसतो का, कुठं अंत दिसतो का, पण हे तिन्ही तुमच्यामध्ये नाही. म्हणजे तुम्ही कसे आहे, स्वयंभू. म्हणून म्हणजे घडविला नाही वैसविला. म्हणून आधी मध्य व अंत हे तिन्ही तुमच्या रूपाला निश्चय करून नाही, तर यात संशय नाही. हे आधी मध्यांतर रहिता, हे अपरिमिता, म्हणजे अपरिमिता म्हणजे परिमित असं नाही, अपरिमिता जगदीशा, खरोखर मी याप्रमाणे तुमचे विश्वरूप पाहिले. तुमच्या विश्वरूपात्मक शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत. त्यामुळे मग आता त्या मूर्ती उमटलेल्या आहेत तुमच्या शरीरावर, मग त्या मूर्ती आणि तो आता वेगळा वेगळा आहे का? तुमच्या शरीरावर म्हणजे एका शरीर, तुका म्हणे एका सुख दुःख जीव भोग पावे, तसं एका शरीरावर जसे वेगवेगळे अवयव, तसं तुमच्या विश्वरूपात्मक शरीरावर अनेक निरनिराळ्या मूर्ती उमटलेल्या आहेत. त्यामुळे तुमच्या अंगात जणू नाना प्रकारच्या रंगाचा अंगरकार घातला आहे, असं तुम्ही दिसतात. म्हणजे सगळ्या मूर्ती तुमच्या अंगावर दिसतात, तेव्हा आपल्याला असं मला दिसतं की सगळं तुमच्या अंगावरती निरनिराळ्या अंगरकार घातलेले आहेत की काय. तुमच्या विश्वरूपी महान पर्वतावरच्या अशा तऱ्हेतऱ्हेच्या निरनिराळ्या मूर्ती आहेत. त्या जणू वृक्ष व वेली याप्रमाणे शोभत असून मूर्तीवरचे जे दिव्य अलंकार आहेत ते जणू फुले व फळे भरास आले आहेत. हे देवा, तुम्ही महासमुद्र असून मूर्तिरूप लाटांनी उसळलेले दिसता. बघा, तुम्ही कोण आहेत? महासमुद्रात. तुम्ही महासमुद्र असून मूर्तिरूप लाटांनी उसळलेले दिसता. आता मला सांगा, महासमुद्र बघा बरं का, इथं आता बघा, महासमुद्र आणि लाटा हे वेगळे वेगळे आहेत का एक आहे? एकच आहे. बरोबर आहे. तसं आता इथे काय सांगितलं त्यांनी, महासमुद्र रूपी आणि तुमच्यावरती ज्या मूर्ती दिसतात त्या मूर्त्या आणि आता तो देव वेगळा वेगळा आहे का एक आहे? एकच आहे. एकच आहे, पण आपल्याला सगळं. बरं, जरी लाटा जरी वेगळ्या दिसत असल्या तरी त्याच्यात पाणी वेगळं आहे का? मग आपण काय करतो, आकाराकडे लक्ष देतो. आता इथे मूर्ती म्हणल्यावर आपल्याला लगेच आकार आला, भले असू ना आकार, पण आकाराच्या आतमध्ये जे आहे ते काय वेगळं आहे का? समजा हे आपण क्लीन करून टाकू. क्लीन चिट, जसं आपण म्हणतो ना, आता कुठलाच गुन्हा राहिलेला नाही, क्लीन चिट देतात नाही. क्लीन चिट, एखादा गुन्हेगार असतो त्याला खाली लिहितात, तो हे सांगतात जज, त्याला आजपासून क्लीन चिट दिलेली आहे, म्हणजे आता कुठला गुन्हा राहील. तर आपण का ठेवायचा एखादा गुन्हा? तुम्हाला आता असं वाटेल की सगळ्या अंगावरती मूर्त्या दिसतात, म्हणजे आपलं लक्ष कशावर जाणार आहे? आकारावर. जाऊ दे, आकारावर जरी आलं तर जाऊ द्या ना, पण आकाराच्या आत काय आहे? जाऊ दे, लाटावरती लक्ष जाऊ दे ना, जाऊ द्या, ठीक आहे, हरकत नाही, गेलं तरी हरकत नाही. पण लाटाच्या आत काय आहे? पाणीच आहे ना सगळं. जाऊ दे ना, लाटावर गेलं लक्ष तर गेलं, पण आपली दृष्टी कशावर? अधिष्ठानावर. मग लाटांच्या आतमध्ये काय? पाणी. आणि समुद्रात काय आहे? पाणीच.
बस एवढं एवढं लक्षात असलं बाद झालं. मग काय करतं त्या आकाराला? आकार शिकायचा डावून जे प्रत्यक्ष झाला ते आकाराचा विचार करायची गरजच काय? आणि आला तरी काय फरक पडतो? तुझं सगुण म्हणून की निर्गुण रे, ते येणार आहे आता परत, ते पण पुढे येणार आहे. हे देवा, तुम्ही महासमुद्र असून मूर्तिरूप लाटांनी उसळलेले दिसता, किंवा तुम्ही एक उत्तम वृक्ष असून मूर्तिरूप फळांनी भरात आलेली दिसता. पृथ्वी जशी भूतांनी भरलेली आहे. भूतांनी म्हणजे भूत नाही, ते लगेच म्हणणार ती भूत कुठून आली? ती भूत नाही, म्हणजे जेवढी शरीर आहेत, जेवढी जन्माला आलेली त्यांना सगळ्यांना काय म्हटलेलं आहे? भूत. जे जे बेटे भूत ते मानिले भगवंत. उत्तम वृक्ष असून मूर्तिरूप फळांनी भरात आलेले दिसतात. पृथ्वी जशी भूतांनी भरलेली आहे, किंवा आकाश जसे नक्षत्रांनी व्यापलेले आहे, तसेच तुमचे विश्वरूप मूर्तीने भरलेले असे मी पाहतो. आकाशात एकाच आकाशात सगळी नक्षत्र येतात का? वेगवेगळ्या आकाशात वेगवेगळी नक्षत्र आहेत. तसे तुमच्या तसे जे विश्वरूप मूर्तीने भरलेले आहे असे मी पाहतो. ज्या एकेका मूर्तीच्या अंगावर हे त्रैलोक्य उत्पन्न होत आहे व लय पावत पावत आहे, तेवढ्या प्रचंड मूर्ती तुमच्या अंगावरील एका रोमाच्या ठिकाणी आल्या आहेत. एवढ्या प्रचंड मूर्ती ज्या आहेत ना, त्या कुठे आलेल्या आहेत? एका रोमाच्या ठिकाणी आले आहेत. बघा केवढा देव असतो, चांगला विचार करा. म्हणजे तो म्हणतो मला जेवढ्या या मूर्ती दिसतात ना, ते एका रोमावरती दिसत आहे. बघा, मग असं जर आपण हिशोब जर करायला गेलं तर आता आपल्याला किती जन्म घ्यावे लागतील सांगा बरं. असा या जगाचा विस्तार करणारे जे तुम्ही कोण व कोणाचे, हे जो मी विचार करून पाहू लागलो, तर आमचे जे सारखीचेच तुम्ही आहात. जर हे मुकुंदा, तुम्ही सर्वदा असे सर्व व्यापक स्वरूपाचे आहात, परंतु भक्तावर अनुग्रह करण्याकरता सुंदर सगुण रूप धारण करता असे मला विचारांती वाटते. आलं सर, तुझं सगुण म्हणू की निर्गुण? मग आता इथं सगुण त्यांना असं इथं सांगायचंय, जरी सगुण असलं तरी ते आपल्या भक्तांवरती अनुग्रह करण्यासाठी सगुण गुरुच्या रूपामध्ये तुम्ही येता, किंवा देवाच्या काय तो अभंग आहे हरिपाठावर, देवच गुरु येतो. आपण माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. मग आता इथं देव आणि गुरु मध्ये काय फरक सांगितलाय का सांगा बरं? देवच गुरु झालेले आहे, म्हणजे काय वेगळं आहे का? देव आणि गुरु वेगळं आहे का? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु, म्हणजे देवच गुरु. मग आता इथं तरी आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे ना. बघा ना, जर हे मुकुंदा तुम्ही सर्वदा असे सर्व व्यापक स्वरूपाचे आहात, ठीक आहे, मी मान्य केलं की तुम्ही असे व्यापक आहात, परंतु भक्तांवर अनुग्रह करण्याकरताच, सकारात्मक भक्तांवर अनुग्रह करण्याकरताच सुंदर सगुण रूप धारण करता असे मला विचारांती वाटते. म्हणजे आता त्याला व्यापक कळलेले आहे ना. पण आता कृष्ण कसं काय? तर कृष्ण म्हणजे कोण? आता ते समजणार तिथे गुरु रूपाने किंवा संत रूपाने आलेले, पण तेच तो आहे. म्हणून तुझं सगुण म्हणू की निर्गुण? तुमची चतुर्भुज सावळी सुंदर मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात. तिला आलिंगन देऊ लागले तर ते दोन्ही हातातही कवटाळून धरता येते. आता हे आपल्याला ऐकायला बरं आहे, बरं का? पण हे जे मत आहे ना अर्जुनाचं, ते इथं हे बरोबर नाही. जर इकडे तू सर्व व्यापक म्हणतो आणि भगवंत सांगतात की या आता जे तुला मी विश्वरूप जे दाखवलं त्याच्याशिवाय दुसरं काही वेगळं नाही, तर हे मताचा आपण विचार केला पाहिजे. की तो काय म्हणतो, तुमची चतुर्भुज सावळी सुंदर मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त होतात. आता हे योग्य आहे का त्याचं बोलणं? सांगा बरं, आहे का हे योग्य? नाहीच आहे. सगळ्याच गोष्टी आपण नंतर योग्य जर म्हणत गेलो तर मग आपला तसा अभ्यास होणार नाही. लक्षात घ्या. बघा, तुमची चतुर्भुज सावळी सुंदर मूर्ती पाहिल्यावर मन व डोळे कसे तृप्त, मग आपण मारतो नंतर भगवंत. 47, 48, 49 क्रमांकाचे जे श्लोक आहेत ना, ते नीट वाचा घरी गेल्यावरती. तर कसा झापण मारतो त्याला बघा. तुला हेच सुंदर आवडतं आणि ती माझ्या सावलीला तू आलिंगन देतो, परत त्याला काहीतरी पावलं टाका काहीतरी असं मूर्खा म्हणतो. आपण मारतो, शेवटी ऐकून घेतो तो, कारण त्यांचा धर्मच आहे देवाचा, सद्गुरूंचा, संतांचा, की जे काय बोलतील ते फक्त ऐकून घ्यायचं.
आणि नंतर धापड मारायचं. तिथं लगेच काय बोलायचं नाही. जे विश्वरूप धारण करणाऱ्या देवा असे गोजीरवाणी रूप तुम्ही भक्तावर कृपा करण्याकरता घेत नाही का? तर घेता, पण आमच्या दृष्टी दूषित आहे, त्यामुळे ते तुमचे सगुण रूप सामान्य मनुष्याप्रमाणे आम्ही पाहतो. तर आता तुम्ही दिव्य चक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा तो दोष नाहीसा झाला व मला तुमचा महिमा जसा आहे तसा यथार्थ दृष्टी पडला. आता हे ठीक आहे, हे योग्य आहे की आता तुम्ही दिव्य चक्षु दिल्यामुळे माझ्या दृष्टीचा जो दोष नाहीसा झाला व मला तुमचा महिमा जसा आहे तसा यथार्थ दृष्टीस पडला. परंतु रथाच्या मकरतुंड असलेल्या जुवांच्या मागल्या बाजूला जे तुम्ही बसला होता तेच तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले आहे असे मी आता पक्के ओळखले. म्हणजे आता ते कोण झालेले होते? भगवंत रथाचा सारथी झाला तर नाही त्यांचा. ते म्हणतो की तो जो सारथी होता ना तो तेच, परंतु रथाच्या मकरतुंड असलेल्या जुवांच्या मागल्या बाजूला जे तुम्ही बसला होता, जुवांच्या मागल्या बाजूला का? म्हणजे घोडे पुढे घोडे पकडलेले आहेत आणि त्याच्या पाठीमागे भगवंत बसले. असे तेच तुम्ही एवढे विश्वरूप धारण केले आहे असे मी आता पक्के ओळखले. म्हणजे जे तुम्ही सारखे होतात ना ते तुम्हीच हे विश्वरूप धारण केलेले. हे श्री हरी, तुम्ही जो डोक्यावर मुकुट धारण केला होता तोच हा नव्हे काय? पण हल्लीचे त्याचे तेज व आकार विशेष आहे, हेच मोठे आश्चर्य आहे. वरच्या हातात असलेले तेज हे चक्र नव्हे काय? कारण हे विश्वमूर्ती ते चक्र फिरवण्याच्या तयारीने तुम्ही सावरून हातात धरीत आहात. ही गुण काही नाहीशी झाली नाही. दुसऱ्या हातात असलेली तीच ही गदा नव्हे काय? हे गोविंदा, खालचे दोन हात निशस्त्र असून, आता जो भगवंत असा जो दाखवला तो किती हाताचा दाखवलेला आहे? चतुर्भुज, म्हणजे 4 हाताचा. त्याच्यापैकी सांगितलं त्यांनी एका हातामध्ये काय आहे? वरच्या हातात असलेले ते जे चक्र नव्हे काय? एका हातात चक्र पकडलेलं आहे आणि दुसऱ्या हातात गदा नव्हे काय? दुसऱ्या हाताने गदा पकडलेली आहे. आणि हे गोविंदा, खालचे जे 2 हात आहेत ते निशस्त्र असून, म्हणजे ते कुठलेही शस्त्र नाही, तेही घोड्याचे लगाम सावरून धरण्याकरता सरसावले नाहीत काय? घोड्याचे लगाम सरसवण्यासाठी लावलेले. आणि त्याच आधी आवेशाने हे विश्वेशा, माझे विश्वरूप पाहण्याची इच्छा मी प्रदर्शित केल्याबरोबर ती पूर्ण करण्याच्या हेतूने तुम्ही एकदम विश्वरूप धारण केले हे मी जाणतो आहे. म्हणजे मला इच्छा झाली होती की तुमचं विश्वरूप पाहायचं, ते तुम्हीच हे विश्वरूप धारण केलेले आहे. आता मी जाणत नाही का? परंतु देवा, हे नवल कसले आहे? या तुमच्या रूपाचे आश्चर्य मानण्याची माझी योग्यता राहिली नाही, कारण या आश्चर्याने माझे मन थक्क होऊन गोंधळून गेले आहे. मग यात नवलचे काय? हे तुमचे विश्वरूप येथे आहे किंवा नाही असा विचार करण्याची अवकाश नाही. त्या रूपाच्या त्यागाचा चमत्कार असा काही आश्चर्यकारक आहे की ते सर्वत्र घंटाट भरलेले दिसते. म्हणजे त्या रूपाच्या त्यागाने मी इतका भांबावून गेलो आहे की नुसता श्वासही घेता येत नाही. इतकेच काय तुमचे विश्वरूप मी पाहत आहे की नाही हेच मला कळत नाही. म्हणजे आता आपण म्हणतो का मला बघता माझा श्वास कोंडला गेला, ते म्हणतात मला श्वास सुद्धा घेता येत नाही. आणि आपण एवढं आश्चर्य वाटलं असं, इतकेच काय तुमचे विश्वरूप मी पाहत आहे की नाही हेच मला कळत नाही. अशी जी अंगप्रभा घंटाट भरली आहे ते आश्चर्य होईल. या विश्वरूपाच्या तेजाची अशी अलौकिक तीव्र प्रखरता आहे की त्यापुढे अग्नीची दृष्टी करपून जाते. म्हणजे केवढं तेज असलं बघा, अग्नीची दृष्टी त्याच्या पुढे करपून जाते व सूर्यही या तेजात काजव्याप्रमाणे दिपून जातो. एवढं तेज असतं बघा, केवढं असतं बघा. असे वाटते की जणू सर्व सृष्टी या महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडून गेली आहे. किंवा असे वाटते की जणू बघा आता, जणू सर्व सृष्टी या महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडून गेली आहे. म्हणजे जेवढी सृष्टी आहे ना, जेवढी विश्वामध्ये तेवढी काय झालेली आहे? तुझ्या महातेजाच्या मोठ्या समुद्रात बुडून गेलेली आहे. किंवा कल्पांतीच्या वेळेच्या विजेच्या पदरांनी सर्व आकाश झाकून टाकले आहे की काय? अथवा प्रळय कालच्या तेजाच्या ज्वाला तोडून त्यांचा अंतराळी उंच मेढीवर जणू काय माळच म्हणजे मांडवच बांधला आहे. त्यामुळे माझ्या दिव्य दृष्टीने त्याचकडे पाहत नाही. जरी मला तुम्ही दृष्टी दिली तरी तुझं एवढं तेज आहे ना की तिकडे आपण बघा एखादं समोरून तेज
जबरदस्ती देतात आणि त्यात आपण बघा डोळे दाखवले जातात किंवा दिपले जातात असं म्हणे माझं झालेलं आहे की ते अधिकाधिक प्रखर होऊन शरीरात अति धाक होत आहे म्हणून त्याकडे पाहून माझ्या दिव्य चक्षुलाही त्रास होत आहे. जरी दिव्य दृष्टी दिली तरी त्याला बघताना सुद्धा मला काय होतो माझ्या दिव्य चक्षुला त्रास होतो. अहो महाराज, महाप्रलय काळ अग्नीचा जो भडभडाट काळाग्नी रुद्राच्या ठिकाणी उठतो होता तो प्रलय रुद्राच्या तृतीय नेत्राची जणू कळीच उमलली आहे असे भासते. तृतीय नेत्र म्हणजे आपण बघा म्हणतो जर शंकराने तिसरा डोळा उघडला तर अख्ख्या सगळ्या जगाचं काय होईल भस्म होईल. आता तुम्हाला मिळाला का तिसरा डोळा? तिसऱ्या डोळ्याने तुमचं जग भस्म झालं का? व्हायला पाहिजे. दुसरा डोळा आपल्याला मिळाला ना काय व्हायला पाहिजे अख्ख्या जगाचं भस्म झालं पाहिजे. आता झालं की नाही त्याने ओळखायचं व्हायला पाहिजे. व्हायला म्हणजे आता ते वस्तू सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. नाम म्हणजे काय वस्तू सामर्थ्य आहे. व्हायला पाहिजे भस्म. आता झालं की नाही ते आपलं त्याचं त्याने ओळखायचं. न झाला प्रपंच म्हणजे आज दिसतो न झाला प्रपंच म्हणजे तसं होईल. जळून भस्म झालं ना जळून जग तर काय होईल न झाला प्रपंच आहे परब्रह्म ही त्याची गुण आहे. जगाचा जळून भस्म झालं तिसऱ्या डोळ्याने म्हणजे ज्ञानरूपी डोळा उघडला जातो. म्हणजे ते नाम आपल्याला दिले त्याच्याने काय होतं जगाचा भस्म होतो. न झाला प्रपंच आहे बरं. आता काय झालं प्रपंच नाही समजा प्रपंच पुढे दिसतच नाही मग आहे काय तर आहे परब्रह्म. ही गुण आहे त्याची. आणि अजून जर आपल्याला जग दिसत असेल तर मग आपल्याला अजून आपल्याला काय झालं अग्नीने अजून जग भस्म केलेलं नाही आपल्या अग्नीने नाही का नामरूपी अग्नीने. तेव्हा तुम्ही परब्रह्म असून साडेतीन मात्रांचा जो ओंकार याच्याही पलीकडील आहात व तुमचे स्थान श्रुती शोधित आहे त्यात सापडत नाही. बघा 3.5 मात्रांचा जो ओंकार आहे याच्याही पलीकडे तुम्ही आहात. परे ऊन पडते घर तिथे राहू निरंतर म्हणजे ओंकाराच्याही पलीकडे आहे. मग ओंकार बरोबर आहे पलीकडे कारण आपण ज्या टायमाला ते नाम घेता जे आपल्याला समजा ते नाम दिलेले ते नंतर परत बाजूला होतं की नाही. ओम हे स्मरो सरे. ओम हे स्मरो सरे तिथे तिथे प्रणवांची उंची उतरे नाही ओवी येते लिखत असेल. ओम हे स्मरो सरे याच्या इथंच आहे ओवी येते याच्यामध्ये. ओम हे स्मरो सरे प्रणवांची उटी उतरे. समजा म्हणजे काय ते नाम घेता काय होतं ओम हे स्मरो सरे म्हणजे बरं ते नाही समजलं तर दुसरं तुम्हाला सांगतो. म्हणे खेचर विसोबा म्हणे खेचर विसोबा म्हणे विसोबा खेचर खेचर विसोबा म्हणे असं काय खेचर विसोबा म्हणे. आणि मग जसं ओम स्मरो सरे जसं आहे ना तसं विसोबा खेचर म्हणे ते म्हणजे आपण म्हणतो ना ब्रह्ममूर्ती किंवा परब्रह्म असं ते फक्त शिल्लक राहतं असं त्यांना म्हणायचं. जेव्हा तुम्ही परब्रह्म असून 3.5 मात्रांचा जो ओंकार त्याच्याही पलीकडील आहात व तुमचे स्थान श्रुती शोधित आहेत त्या सापडत नाही. तुम्ही आता तुम्ही आठवत राहिले माझ्या जाऊन नंतर कधी आठवलं तर सांगू. तुम्ही त्रैलोक्याकाराचे वसतिस्थान व तुम्ही विश्वाचे एकमेव लयस्थान असून गण अव्यय आणि अविनाशी आशयात. बघा आता भगवंताचं स्वरूप कसं आहे गण अव्यय म्हणजे कुठलेही विंग नाही अव्यय आणि अविनाशी असे आहात. तुम्ही धर्माचे जीवन आहात. जसं माशाचं जीवन काय आहे पाणी तसं धर्माचे जीवन भगवंत आहे. धर्माचे जीवन अनादि सिद्ध म्हणून आपण म्हणतात आपल्या महात्म्या असे म्हणतात कधी कधी की तुम्ही धर्मासाठी जगा आणि धर्म तुम्हाला जगवे. तुम्ही जी जागा आपण जी जगायचंय कशासाठी जगायचंय धर्मासाठी आणि मग धर्म आपल्याला जगवे. तुम्ही धर्माचे जीवन आहात
अनादि सिद्ध असूनही नित्य नवे आहात व 36 तत्वांच्या पलीकडील 37 अलौकिक पुरुष म्हणजे या जगांचे स्वामी आहात असे मी जाणतो. तुम्ही आद्य मध्यांतर रहित असून स्वतःच्या पराक्रमाने अपार आहात. तुम्हाला चहूबाजूने असंख्य हात व पाय आहेत. चारी बाजूने काय आहेत? हात व पाय आहेत. चंद्र व सूर्य हे तुमचे डोळे असून त्यांचेद्वारे कोपाच्या व कृपाप्रसादाच्या लीला दाखवित आहात. तुम्ही तमोरूप कोप कटाक्षाने एकाला रागावून शासन करता व कृपारूप नेत्र कटाक्षाने एकाचा सांभाळ करता. बघा 10व्या अध्यायामध्ये ज्या टायमाला आपण काहीतरी विषय निघाला होता तेव्हा तिथे विषय आला होता की भगवान चंद्र आणि सूर्य हे देवाचे डोळे. बघा आता जेवढा असू शकतो बघून बघा चंद्र सूर्य तर आता इथून आपल्याला ते एवढे दिसतात ते एवढेच आहेत का आहेत का सांगा बरं. जवळ गेलं तर जवळ जाऊ शकत नाही. जवळ जर जायचं असेल ना सूर्याच्या तर त्याला हनुमंत म्हणावं लागेल तरच जाऊ शकतो. आपण नाही जाऊ शकत ठीक आहे. मग काय सांगा चंद्र व सूर्य हे तुमचे डोळे असून त्याच्याद्वारा कोपाच्या व कृपाप्रसाद आहे. म्हणजे कोप पण करता आणि काय करता कृपाप्रसाद पण देतात. कोपाच्या व कृपाप्रसादाच्या लीला दाखवित आहात. तुम्ही तमोरूप कोप कटाक्षाने एकाला रागावून शासन करता व कृपारूप नेत्र कटाक्षाने एकाचा सांभाळ करता. एकाला रागवता आणि एकाला आई बघा समजा 2 मुलं असते तर समजा मोठ्याला काय करते रागवते पण बारक्याला रागवणार नाही. बारक्याचा काय करणार लाड करणार म्हणजे त्याच्यावरती कृपा करणार. महाराज खरोखर अशा अनेक प्रकारांनी मी तुम्हाला पाहत आहे. ज्याप्रमाणे प्रळय अग्नी पेटल्यावर चहूकडे ते उजेड पडतो त्याप्रमाणे तुमचे तोंड अति तेजस्वी दिसत आहे. म्हणजे प्रळय अग्नीमध्ये कसं जिकडे तिकडे बघावं तिकडे काय आहे अग्नीचा अग्नी. तसं त्याप्रमाणे हे तुमचे तोंड अति तेजस्वी दिसत आहे. त्याप्रमाणे तुमचं तोंड आहे. केवढं मोठं असेल तोंड. वणव्याने चोहकडून पर्वत पेटल्यावर ज्याप्रमाणे ज्वालांचा भडका उठून पर्वतावरील सर्व पदार्थ पेटून जळून जातात त्याप्रमाणे तुमची जीभ दात व दाढा चाटीत लोळत आहे असे दिसते. जीभ दात व दाढा हे काय करतात चाटीत लोळत आहेत असे दिसते. जशी तुमच्या तोंडावरील अग्नीच्या उष्णतेने आणि तुमच्या विश्वरूपाच्या सर्वांग तेजाने संतप्त झालेले सर्व विश्व अतिशय भांबावून गेले आहे असे दिसते. पहा तुमच्या तोंडावरून जो अग्नीच्या आहे ना उष्णता जी सुटलेली आहे त्याच्यातून सर्व विश्व काय झालेले आहे त्या तेजाने विश्व सगळं संतप्त झालेले आहे आणि अतिशय भांबावून गेलेले. किंवा स्वर्ग पाताळ पृथ्वी आणि अंतरिक्ष तशाच 10 दिशा व सर्व दिशा चक्र क्षितिज. आता इथे काय तुम्हाला काय इथं प्रश्न पडला का बघा. किंवा स्वर्ग पाताळ पृथ्वी आणि अंतरिक्ष हे बरोबर तशा 10 दिशा व सर्व दिशा चक्र क्षितिज. आता आपल्याला दिशा किती माहिती आहे भूगोलात आपल्याला किती दिशा राहिल्या 8. आता इथे 10 दिशा कशा काय हा एक प्रश्नच आहे ना. मग 8 दिशा आहे त्या 8 दिशा आणि एक वरची आणि एक खालची म्हणून 10 दिशा. कुठलीच दिशा त्यांनी ठेवली नाही. भरला गणतात हे सर्व तुमच्या एका विश्वरूपाने व्यापून गेलेले आहे असे कौतुकाने मी पाहतो आहे. म्हणजे कुठलीच जागा शिल्लक राहिलेली आहे. तुम्ही इतके व्यापलेले आहेत ना की थोडी सुईच्या टोकाची सुद्धा जागा शिल्लक नाही की तू नाही आहे असं बघा. तरी आपण म्हणतो देव कुठे आहे देव कुठे आहे सांगा बरं. आता सुईच्या टोका इतकी म्हणजे टोक एवढा असतं एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही की देव नाही असा. तरी आता आपण आधी म्हणतो देव कुठे आहे देव कुठे आहे म्हणून सांगा बरं कसं काय वेळ बसायचा. आजच्या काळातले आपल्या वारकरी संप्रदायाचे जवळजवळ पितामह म्हटले तरी हरकत नाही बाबा महाराज सातारकर सांगतात की तुम्ही म्हणता देव नाही देव नाही देव नाही. एखाद्या वेळी तुम्ही देव नाही असं एखाद्या वेळेला ठीक आपण मान्य करू देव नाही हा देव नाही असं तुम्ही समजा म्हटलात आम्ही मान्य करू. पण ज्या वेळेला तुमच्यातला जो देव तुमच्यातला जो आहे तो ज्या वेळेला तो निघून जाईल त्या वेळेला मात्र तुमच्या घरासमोर गर्दी असणार आणि ती गर्दी
बघायला तुम्ही नसणार ह्याचं मला दुःख वाटतं. बघा काय म्हणतो म्हणजे याचा अर्थ त्यांना काय म्हणायचं, देव आहे ज्या दिवशी देव नसणार त्या दिवशी तुम्ही ना तेव्हा तुम्ही नसणार. मग तुमचं काय झालेलं असणार, मड. बघा माझं काय सांगावं, एवढं सांगतात आले, एवढे साधू संत आपल्याला सांगून गेले, तरी म्हणतो अजून आपण देऊ नये देऊ नये. किंवा स्वर्ग पाताळ पृथ्वी आणि अंतरिक्ष तशा 10 दिशावर आपल्याला, मला सांगतो आपल्याला सगळ्यांचा आदर ठेवायला शिकलं पाहिजे. कोणी असू दे कोणी असू दे, देवाचं सांगतो ना बस. तुम्हाला काय आपल्याला काय घ्यायचं काय नाही घ्यायचं तर आपला प्रश्न आहे. कोणालाही असं आपण कधी नाव ठेवायचं नाही की असं. हा मात्र पटवून देण्याचा मात्र प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. हे असं आहे बाबा, हे असं आहे, हे तसं आहे म्हणून काय त्याची आपण निंदा नाराजगी करत नाही, निंदा नाही करायची. आपल्याला पटवून द्यायचं किंवा इथं असं आहे, इथं तसं आहे, इथे साधू संत असे सांगतात, इथे ज्ञानेश्वरीमध्ये हा पुरावा आहे, भागवतामध्ये हा पुरावा आहे. मग तुम्हाला कधीच कोणी केलं. आता बघा, आता तुम्ही कधी कधी प्रत्येक वेळेला आपण टार्गेट केलेले आहे काही गोष्टींना, समजा मंत्र्यांना वगैरे टार्गेट केलं, प्रत्येक याच्यामध्ये टार्गेट केलं. पण कधी कोणी विचारलं काय काय, आपण काय वेळेला म्हटलं पण होतं तुम्हाला जर काय प्रश्न असेल तर आमची थांबण्याची तयारी आहे, तुम्ही विचारू शकता. पण कधी आता एवढ्या ठिकाणी आपण जाऊन आलो, कधी एखादं विचारलं, हे कधीच नाही. एकानेच नव्हते का, कारण झालं नाही एका ठिकाणी असं टिटवाळ्याला झालं होतं. ते एक गायक होतं, ते चिडलं होतं, ते असे कसे महाराज म्हणतात तसे कसे महाराज म्हणतात. आणि मग ते 2-3 ते सप्ताह होता ना, 3-4 पहिले 2-3 महाराज आले, त्यांना ते सांगत होतं आता ते त्यांच्यासारखेच असणार. मग म्हणजे हा बरोबर असं नाही बोलायला पाहिजे. आणि 4थ्या दिवसाचा जो महाराज आला तो मात्र काहीतरी त्याच्यामध्ये त्याला मात्र दिव्य चक्षु झाला असेल, ज्ञान झालं असणार. तेव्हा त्यांनी विचारलं त्याला, ठीक आहे तू म्हणतो ना असं सांगितलं तसं सांगितलं. त्यांनी विचारलं त्यांनी कशातलं सांगितलं ते सांग. त्यांनी गाथ्यातलं सांगितलं का माथ्यातलं सांगितलं, नाही ते म्हणजे गाथ्यातलं सांगितलं. मग म्हणलं तुला काय प्रश्न पडला, तुला काय पंचायतीची, तसं ते गप्प बस. तसं आपले पुरावे असले ना मग काय घाबरायचं कारण, पुरावे मात्र आपण नक्की ठेवायचे. आता समजा अवस्थेचं वगैरे कोण बोललं ह्या का असं कुठं असतं, आहेत आपल्याकडे पुरावे, बघ तुला बघायचं असेल. स्वर्ग पाताळ पृथ्वी आणि अंतरिक्ष तसे 10 दिशावर सर्व दिशाचे चांगलं तात्पर्य असं की आपण नावं ठेवण्याचं नाही, पण मात्र त्याला कुठे सत्य मात्र कळून दिल्याशिवाय राहायचं नाही. सत्य जे आपल्याला समजा कळालं ते मात्र सत्य कळून कारण तुका म्हणे सत्य सांगू एवढं राग येते. आणि रागाला कोणी येणार, ते शहाणे असतात ते रागाला येणार आहे. सामान्य माणसं काय रागाला येणार आहे, त्यांना उलट आनंदच होणार आहे, बरं वाटणार आहे. काहीतरी आज वेगळं ऐकायला मिळालं, काहीतरी हा मारा, त्यांना त्यांच्या बुद्धीलाही कळायला पटेल. पण जे ज्ञानी झालेले आहेत आणि शहाणे समजणार आहेत त्यांना मात्र नाही, त्यांना नाही ती नावच ठेवणार. म्हणून तुकाराम महाराजांना माहित होतं असं, म्हणून हे प्रमाण केले. तुका म्हणजे सत्य सांगू येवत रागी येतील काय एखादं दुसरे येतील म्हणून काय त्यांच्या पायी का 90 रत्न लोकांचं नुकसान करायचं. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, हातलिया भय नरका जाणे. पण कोणी ज्याचा विषय नारायण झालाय असेल त्याने विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणून त्याचा विषय नारायण झालेला आहे. त्याने जर तुका म्हणे सत्यकर्म व्हावे सहाय्य, त्याने जर भय घातलं तर मात्र त्याला नरकाशिवाय लागणे. कळलेलं असेल तर निरोप जसा आहे तसं सांगावं का आपल्या मनाचं सांगावं, तसं आहे तर सांगावं. भलतं सांगितलं जाईल बघ तिकडे, ते पाप कुणाला आहे. म्हणून तुका म्हणे सत्यकर्म व्हावे सहाय्य, घातली या भय नरका झाले. जर भय घातलं तर नरकाला गेले सवरण. कळलंय ना, तुझा विषय नारायण झालाय ना. हे सर्व तुमच्या एका विश्वरूपाने व्यापून गेलेले आहे असे कौतुकाने मी पाहतो आहे. परंतु आकाशासकट तुमच्या भेसूर रूपात जणू काय सर्व जग बुडत आहे असे म्हणा, किंवा तुमच्या अद्भुत रूपाच्या रसाच्या लाटांनी घातलेल्या वेड्यात 14 भुवने सापडली आहेत असे म्हणा, इतके तुमचे रूप आश्चर्यकारक आहे. मग मी एकट्याने कशाचे आकलन करावे. एवढं सगळं आता मी सगळे बघतो माझ्या डोळ्याने, तुम्ही आकलन कशाचं करावं का असं म्हटलंय. तुमच्या अद्भुत रूपाच्या रसाच्या लाटांनी घातलेल्या वेड्यात 14 भुवने सापडली आहेत. ही 14 भुवने आहेत ना, ती तुमच्यामध्ये रसाच्या लाटांमध्ये सापडलेली आहे. इतके तुमचे रूप आश्चर्यकारक आहे. मग मी एकट्याने कशाचे आकलन करावे. तुमच्या विश्वरूपाची व्याप्ती असामान्य असल्यामुळे त्याचे आकलन होत नाही. तुमच्या म्हणून आपल्याला सुद्धा आहे ना
कळल्यासारखं वाटतं बरं का, कधी लक्षात ठेवा, कळल्यासारखं वाटतं पण त्याचं आकलन होत नाही. आता हा झाला विषय आमचा भुगे बाबांचा नामचा. ते म्हणले मी ज्ञानेश्वरी वाचतो 96 सालापासून, पण मग ज्या टायमाला भागवत चालू झालं तर ते तेव्हा त्यांनी कबूल केलं की आता मला कुठंतरी आकलन व्हायला लागली ज्ञानेश्वरी. म्हणजे याचा अर्थ काय होतं, त्याला कळत नव्हतं असं नाही, म्हणजे काय म्हणलं मी, कळत होतं पण आकलन होत नव्हतं. ते पण कळत होतं म्हणजे कसं, नुसतं कळत नव्हतं, कळल्यासारखं वाटत होतं. म्हणजे नुसतं कळल्यासारखं वाटत होतं पण आकलन होत नव्हतं. आणि मग त्यांना म्हटलं मग तुम्हाला आता आकलन होतं ना, जे तुम्ही आता आम्हाला सांगितलं पाहिजे. तर त्यांनी लगेच सांगितलं, त्यांच्या ताईंचं नाव सांगितलं. त्यांच्या ताईंचं म्हणजे त्यांच्या विषयी आपल्या ताई. आणि त्यांच्या ते म्हणले त्यांनी वारीमध्ये प्रवचन केलं. मी अजून वारीत प्रवचन केलं नाही, तरी म्हणलं पहिला नंबर तुमचाच. वारीमध्ये जरी प्रवचन केलं तर काय लोक आता आपली सगळी कुठून वारीमध्ये, कोण औरंगाबादला, कोण कुठं काय काय, आता 2-3 दिवसात प्रवचन जबरदस्त चाललं. असंच चाललं पाहिजे. प्रत्येक प्रत्येक देशीचे देशोदेशीचे ज्ञानेश्वर, सगळीकडे ज्ञानेश्वर झाले पाहिजे. का होऊ नये. आज आपण एवढे आज रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतोय, तुम्ही मेहनत करताय म्हणजे तुमचं फळ देव देव तुम्हाला देणार. आणि कोण तुमच्यावर कृपा करणार आहे. इथे सांगितलं ना तुम्हाला 10व्या अध्यायामध्ये अर्जुन म्हणतो देवा तुझी कृपा झाली, देवा तुझी कृपा. देव म्हणतो माझी कृपा तुझी काय झालेली नाही, माझी नाही झालेली. म्हणजे अर्जुन कृष्ण समजून तो म्हणतो कृष्णा तुझी लय कृपा झाली. म्हणले ती म्हणले माझी नाही झालेली, कुणाची झाली, देवाची कृपा तुझ्यावर झालेली. माझं काय म्हणलं, माझं काहीच नाही. मग इथं आपलं काय, आपलं काहीच नाही. इथल्याचं काय, इथल्याच काही नाही. सगळं आहे ते तुमचंच आहे, तुमच्याच मेहनतीचं फळ आहे. नाही तुमचंच आहे सगळं. तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावे सापडला. तुमचा भाव प्रगट झाला, त्या भावामुळे तुमचा तुम्हाला मिळाला. कोणी इथं तुमच्यावर काय उपकार केले, उपकारी नाही आणि अपकारी नाही. तुम्हाला सांगतो, बोलणारा किंवा देणारा उपकारी करत नाही आणि अपकारी करत नाही. का, तो आपल्यासाठी करतो. कसले आता इथं उपकार आणि अपकार आले, आपल्याला लय सवय झालेली आहे. त्यांनी लय माझ्यावर उपकार केले, त्यांनी लय माझ्यावर. कसं काय उपकार काय होत नाही. ज्ञानाला काय उपकार आणि अपकार अशी भाषा आहे. आपण का म्हणायचं, आपलं आपल्यालाच मिळतं. का म्हणे होता ठेवा आणि तो या भावे सापडला. आपला ती वेळ येते त्या टायमाला, तर त्यांची वेळ आली आता. ते म्हणजे आताच मला जरा आपल्याला व्हायला लागलं, म्हणजे वेळ आली म्हणून झालं ना. म्हणजे काय कुणी केलं का, त्यांचं त्यांना झालं. आता बघा आमच्या खेडकर बाबांनी जाधवताईंच्या ते फोटो बघितला, त्यांना ते शाल श्रीफळ दिली, तेव्हा त्यांनी खाली मेसेज काय टाकला बघा. हे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे, माझी ताई. म्हणजे परिणाम झाला, हे हरी माऊली. म्हणजे परिणाम झाला का नाही माऊलीचा. एवढा शब्द वापरणं म्हणजे त्याला एवढं आपलं हृदय असायला पाहिजे तेवढं. माझी ताई, तुमचं खरोखर म्हणजे तुमचं अभिनंदन. असं ह्याला हृदय परिवर्तन झालं पाहिजे. प्रत्येकाचं ते हृदय परिवर्तन झालं पाहिजे. हे सर्व तुमच्या एका विश्वरूपाने व्यापून गेलेले आहे असे कौतुकाने मी पाहतो आहे. परंतु आकाशासकट तुमच्या विश्व रूपात जणू काय सर्व जग उडत आहे असे म्हणा, किंवा तुमच्या अद्भुत रूपाच्या रसाच्या लाटाने घातलेल्या वेळात 14 भुवने सापडली आहेत असे म्हणाय, किंवा तुमचे रूप आश्चर्यकारक आहे. मग मी एकट्याने कशाचे आकलन करावे. तुमच्या विश्वरूपाची व्याप्ती असामान्य असल्यामुळे त्याचे आकलन होत नाही. तुमच्या असामान्य का शब्द वापरला, असामान्य आणि सामान्य असे 2 रूप आहेत सोबत. सामान्य म्हणजे एखाद्या चाकोरीत बसण्यासारखं, त्याला सामान्य म्हटलेलं आहे. आणि असामान्य म्हणजे व्यापक. असामान्य असल्यामुळे त्याचे आकलन होत नाही. तुमच्या विश्वरूपाची प्रकृती सण करवत नाही व या रूपाच्या उग्रपणामुळे तुमच्या दर्शनापासून जगाला सुख प्राप्त होण्याचे एकीकडेच राहून गेले. उलट जग मोठ्या कष्टाने प्राण धरून राहिले आहे. आम्हाला असं वाटलं होतं तुझ्याकडून सुख मिळेल, तर हे सगळं अख्खं जग काय झालं, प्राण धरून राहिलेले आहे. आता जातो का येतो, जातो का येतो, म्हणजे घाबरलेले आहे बघा आता. आणि आम्ही तुमच्याकडे काय अपेक्षा केली होती, सुखाची अपेक्षा केली. हे काय, हे भलतच काय हे. याचा अर्थ काय झालेला, अर्जुन आता घाबरलेले. देवा, असे तुमचे अद्भुत रूप पाहून मला
भीतीचे भरते कसे आले हे समजत नाही. कबूल केलं ते. मला भीतीचं काय आलेलं भरतं आलेलं. कारण त्या भीतीने आता दुःखाच्या लाटात हे सर्व त्रैलोक्य गटांगळ्या खात बुडत आहे. सर खरे विचार करून पाहता तुम्हा महात्म्यांच्या दर्शनापासून जगाला भय व दुःख यांची का प्राप्ती व्हावी. काय शब्द वापरला देवाला महात्मा म्हटलेला ते संत महात्मा अलग. म्हणून कृष्ण म्हणतो ना त्याला तुझ्यावरती भगवत कृपा झाली, तुझ्यावरती कृष्ण कृपा झाली म्हटलेली नाही. म्हणून त्याच्यापासून जी भगवत कृपा म्हणजे तो भगवंत त्याच्यापासून वेगळाच आहे. आता बघा काल एक प्रमाण येऊन गेलं, नंदाचे घरी वताई घारी नाम दुजे. बघा त्याची उकल कशी आहे बघा. तुम्ही काल फक्त ऐकलं असाल पण त्याची उकल झालेली नाही, म्हणून परत आता ते आता आलं. तर बघा नंदाचे घरी होता एक हरी म्हणजे आत्मा होता, पण नाम तुझे कृष्ण. समजा कृष्णाच्या ठिकाणी दुसरं काय असलं तरी पण हरी येतो. कृष्णाच्या ठिकाणी राम म्हणलं असतं एखाद्याला, कोण एखाद्याला पण काही विठ्ठल म्हणलं असेल एखाद्याला, म्हणजे नावाचा काही येत नाहीये. पण होता मात्र हरी. त्यांच्या घरामध्ये जन्माला जो आलेला असा विश्वव्यापक जो हरी आहे तो हरी जन्माला आलेला आहे, पण त्याचं नाव ठेवलं कृष्ण. आता उकल झाली ना बरोबर. काल उकल तुमची झालेली नव्हती हे माझ्या डोक्यात होता. म्हणलं प्रमाण घेतलं खरं, कारण याची गरज आहे, याची या प्रमाणाची गरज आहे. मुखी नाही नाम आणि काय जपतो श्रीराम श्रीराम. श्रीरामाच्या ठिकाणी दुसरा शब्द असेल एखाद्याला विठ्ठल अमुक तमुक, अरे पण नाम नाही, देव नाही ना तुमच्या मुखात, मग ते राम राम म्हणायला काय अर्थ आहे. आता येते का तू, आता येतं ना आपल्याला. नुसतं रामकृष्ण हरी म्हणल्याने असं होईल का. खरं आहे ना, कारण रामकृष्ण त्या रामकृष्णाच्या ऐवजी दुसरं काहीतरी नाव टाकलं, पण हरीला पहिलं ओळखता आलं पाहिजे. मग म्हण राम म्हण नाही तर कृष्ण म्हण आणि तू दोंड्या म्हण, काय म्हणायचं ते म्हण, पण तू हरीला पहिलं ओळखून म्हण. हा म्हणण्याचा उद्देश आहे. पण इथे डोक्यात काय घुसतं काय माहिती, की असे म्हणले आणि ते तसे म्हणले. तर रामकृष्ण काय काय म्हणते त्याच्यावरती टीका करतात. अरे टीका आहे का सांग बाबा, हे कळून घे. त्याला हरीला पहिला कळून उघडा मंत्र जाणा आणि मग रामकृष्ण हरी म्हणा. उघडा म्हणजे असा उघडा नव्हे म्हणजे आपण म्हणजे उघडे तसं नाही. उघडा म्हणजे त्याला उघडा आकलन करा त्याचं मंत्राला उघडा. हा ते मंत्र उघडा म्हणजे त्याचं आकलन करा बाबा ते काय आहे. उघडा मंत्र जाण तो मंत्र म्हणजे ते नाम आहे, तो भगवंत आहे असं जाण आणि मग म्हणा काय तुम्हाला रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल म्हणा, काय आणि तुम्हाला जे वाटतं ते म्हणा. ही एकाला सगळी नाव आहेत असं समजून म्हणा, मग बरोबर आहे. एका प्रमाणामुळे आपला सगळ्यांना तो फायदा झाला. हे पाहिजेच, हे कळलंच पाहिजे आपल्याला. नंदाचे घरी होता एक हरी नाम दुजे. नंदाच्या घरामध्ये हरीच होता, तो आत्माच होता, पण आपलं नाव ठेवलं कृष्ण. त्यांना वाटलं त्या टायमाला कृष्ण ठेवलं. आणखी काय वाटलं असतं, आणखीन काय ठेवलं असतं नाही का. लक्षात आलं का, कळलं. माझ्या पुढे अशी आमची देवा आम्ही अज्ञान समुद्रात पडलो आहोत व महाराज विषयांच्या जाळ्यात आम्ही गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोघांच्या कचाड्यात सापडलो आहोत. बघा नाही आपण कुठं आलो होतो. हा बघा किती हे असं होतंय. आता मध्ये ना जवळजवळ 7-8 ओव्या गेल्या होत्या जर लक्ष नसतं आता गेलं आणि तुमचं नसणार. कारण तुम्ही कसे आहेत आता माहिती आहे तुम्हाला, तुम्ही विधी अवस्थेमध्ये आहात तर तुम्ही कसं सांगणार. मलाच बघायला पाहिजे, मागे यावं लागतं परत नाही का. सहज खरे विचार करून पाहता तुम्ही महात्म्यांच्या दर्शनापासून जगाला भय व दुःख यांची का प्राप्त होईल. परंतु ज्या कारणामुळे या तुमच्या विश्वरूप दर्शनापासून कोणालाही सुख होणारच नाही ते कारण मला कळून आले आहे. तुमच्यापासून या जगाला सुख होणार नाही त्याचं कारण मला कळून आलेलं आहे. जोपर्यंत तुमचे रूप दृष्टीत पडले नव्हते तोपर्यंत जगाला संसार सुख उत्तम वाटत होते, परंतु तुमचे रूप पाहिल्यामुळे विषयांचा वीट आला आहे, त्यामुळे विषयांचा कंटाळा उत्पन्न झाला. काय काय सांगते परत मागे जाऊ. सहज खरे विचार करून पाहता तुम्हा महात्म्यांच्या दर्शनापासून जगाला भय व दुःख यांची का प्राप्ती व्हावी.
व्हायला पाहिजे सुख, पण भय आणि दुःख का प्राप्त व्हावं? परंतु ज्या कारणामुळे या तुमच्या विश्वरूप दर्शनापासून कोणालाही सुख होणारच नाही ते कारण मला कळून आले. म्हणजे या जगाला या विश्वाला सुख होणार नाही त्याचं कारण मला कळून आलेलं आहे. कसं? तर जोपर्यंत तुमचे रूप दृष्टीत पडले नव्हते, हा, जोपर्यंत तुमचे रूप दृष्टीत पडले नव्हते म्हणजे तुमचं रूप मी पाहिलं नव्हतं, थोडक्यात मी पाहिलं नव्हतं, तोपर्यंत जगाला संसार सुखच उत्तम वाटत होते. जोपर्यंत तुमचं दर्शन नाही तोपर्यंत संसार सुख वाटणार, आणि तुमचं दर्शन झालं की मग संसार सुख काय होणार? बाजूला होणार, बरोबर. परंतु तुमचे रूप पाहिल्यामुळे विषयांचा वीट आला आहे. तुमचं रूप पाहिल्यामुळे विषय काय झाला? मला विषयांचा काय आलेला आहे? वीट आलाय. काय असं प्रमाण? तुका म्हणे कडू वाटे प्रपंच. आणि पुढे आपल्याला तेवढंच पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढं मिळालं काय हरकत नाही. रोकडे रोमांच कंठ दाटे. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते मनी बैसलाशे. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व म्हणते मनी बैसलाशे. विठ्ठले हे चित्त चित्त प्रपंचापासून. का? ज्यावेळेला त्याचं दर्शन झालं तेव्हा. आणि बोला, आणि काय कोणाचं प्रमाण? आणखी काय? विषयाचा परिपाठ, विषय विषयाचा परिपाडू गोड परमात्मा लागी कडू, आणि कडू विषय तो जीवाशी गोडू झाला. बोला, आणि कोण? आणि कोण? माईका लाल. विषय विसर पडिला निषेध, विषय विसर पडिला निषेध, अंगी ब्रह्मरस ठसावला. ज्यावेळेला अंगामध्ये ब्रह्मरस ठसावला, म्हणजे आता काय ब्रह्मरस म्हणजे काय? ब्रह्मरस का? विचार करा बरं. हे म्हणजे नुसतं शब्दाच्या पाठीमागं पळून चालत नाही. आता शब्दाच्या पाठीमागून जर पडलो आपण तर रसाचा रस ही जर शब्दाने जर घेतलं तर एकदा काय झालं, बापाने कामावर जाताना मुलांना सांगून गेला, अभ्यासात रस घे बरं का. आता बाप संध्याकाळी आला आणि जिथं ते टेबलावर बसायचं तिथे त्या टेबलावरती आहे ना काचेची 2 ग्लास, एक भरलेलं आणि एक खाली. बापाला म्हणलं हे काय? म्हणले तुम्ही नाही का सकाळी सांगून गेले की म्हणले अभ्यासामध्ये रस घ्यायचा. मग मी अभ्यास करता करता 1 ग्लास खाली केला आणि 1 ग्लास भरलेला. अभुसाचा रस आहे. आता हा रस घ्यायचा का सांगा? अर्थ लोपले पुराणे, नाश केला शब्द ज्ञान, विषय लोभी म्हण ब्रह्मरस, ब्रह्माचा ब्रह्मरूप तो काढाय रस आहे, तो घ्यायचा आहे. झाले प्रमाण. आणखी कोणाचं काय? असे नाही का मग कीर्तन प्रवचन वाढणार अशी प्रमाण पाठ असते की नाही? कीर्तन प्रवचन करायला लक्षात घ्या. विषय तो त्यांचा झाला नारायण. परत आणखी विषय तो त्यांचा झाला नारायण, म्हणून प्रपंच कडू वाटतो. बरोबर आहे. विषय तो त्यांचा झाला आहे. ना आवडे जन धन माता पिता. तसेच तुमच्या या भयंकर रूपात पाहून त्याला एकाएकी प्रेमाने मिठी मारता येईल काय? बरे, मिठीनं मारली तर या तुमच्या भयंकर विश्वरूप दर्शनाच्या दुःखात कसे राहावे ही अडचणच आहे. म्हणून आलिंगन न देता मागे सरावे तर हा अनिवार्य जन्म मरण रूप संसार प्रतिबंध करतो. म्हणजे काय होतं? दुःख देतो जन्म मरण रूप संसार. आलिंगन न दिलं तर, आणि आलिंगन दिल्यावर काय होणार? हा संसार प्रपंच काय होणार आहे? बाद होणार आहे. पण तुम्हाला जर आलिंगन दिलं नाही तर मग हा जन्म मरण रूपी संसार काय करणार आहे? प्रतिबंध करणार. म्हणजे काय होणार आहे? दुःख देणार आहे. आणि पुढे सरावे तर हे प्रचंड विश्वरूप धारण केल्यामुळे तुम्हाला आलिंगन देता येत नाही, आकळता येत नाही. आता जर तुम्हाला आलिंगन आता द्यायला गेलं म्हणजे आता त्या स्थितीत तर तुम्ही केवढे झालेले आहेत? आता तुम्ही व्यापक झालेले आहेत. आता मी आलिंगन कसं काय देणार? बघा आता पुढे कशासाठी आता चाललेले. अशा रीतीने म्हणजे आता तो घाबरलेला आहे. आता तो पुढे म्हणणार आहे देवा तुझं जे रूप आहे ना हे मला नको, तुझं जे आहे तेच मला आता दाखव. बघा आता किती काय म्हणावं आता असेल. म्हणजे जे चांगले आहे ते आता नको, जे वाईट आहे ते येऊ दे, अशी सवय झाली आता आपल्याला. म्हणजे चांगल्याला वाईट म्हणण्याची, वाईटाला चांगली म्हणण्याची सवय झाली. याला पण तीच सवय झाली. अशा रीतीने मधल्यामध्ये 2 संकटाच्या कचाटीत सापडून बिचाऱ्या त्रैलोक्याचा वरपळ. अरे वरपळा ह्याच झालंय, पण ते आता तो म्हणणार कसा माझा वरपळा झालाय म्हणून, विलय दुःखामध्ये आहे हा कसा म्हणणार स्वतःहून? डायरेक्ट नाही ना कोण म्हणत, कुणाला तरी नाव सांगणार. आता समजा आमच्या ताईमाई जे आहेत
त्यांना जर एखादी वस्तू लागली तर ते काय असे म्हणणार नाही, अहो ती मला लागणार आहे बरं का. ते काय म्हणणार, अहो तुमच्या पिंट्याला ती वस्तू लागणार आहे बरं का. मग ते समजून जाणार पिंट्याला म्हणजे कोणाला ती, नाही का, डायरेक्ट मागून मिळणार नाही. तसं हा म्हणतो, म्हणलं हे सगळं जग तुझ्यामध्ये काय भरपळून चाललंय, खरा भरपळलाय. चाललंय की हे मान्य आहे, पण आता तू म्हणणार कसा मी भरपळून चाललोय म्हणून. अशा रीतीने मधल्यामध्ये दोन संकटाच्या कचाटीत सापडून बिचाऱ्या त्रैलोक्याचा होरपळा होत आहे. अशी तुमची विश्वरूप पाहण्याची माझी हौस होती खरी, परंतु तिचा परिणाम आज भीती उत्पन्न होण्यात झाला असा माझा निश्चय झाला आहे. मला असं हौस वाटत होती की तुमच्याने काहीतरी सुख होईल, पण हे काय झालेलं आहे, सगळं सगळं दुःखच झालेलं, भीतीच वाटायला लागली. जसा एखादा मनुष्य, बरं सुरुवातीला ज्या टायमाला चांगली चांगली रूपं दाखवली ना, तेव्हा नाही त्याला काय वाटलं, पण मागावून ज्या टायमाला अकराळ विकराळाची रूपं दाखवली तेव्हा ते बियायला लागलं. पण भगवंताला काय सांगायचं होतं, चांगला आहे तो मीच आहे आणि वाईट जे आहे तो कोण आहे, मीच आहे, हे दाखवायचं होतं त्याला. त्याच्यातून त्याला काय करायचं होतं, त्याला एक असं कणखर बनवायचं होतं म्हणून. पण ते इथे घाबरले. जसा एखादा मनुष्य आगीत पोळल्यामुळे आपला 10 शेमण होण्याकरता समुद्राकडे धाव घेतो, तो समुद्राच्या लाटा खवळलेल्या पाहून त्याला जास्त भीती वाटते. त्याप्रमाणे या जगाची स्थिती झाली आहे. तुम्हाला पाहून ते तळमळत राहिले आहेत. आता त्या पलीकडे गेलेल्या चांगल्या ज्ञान संपन्न पुरुषांच्या समुदायाची काय स्थिती झाली आहे हे पहा. आता ते काय म्हणतो माहितीये का, चांगल्या ज्ञान संपन्न पुरुषांची सुद्धा काय स्थिती झाली आहे ते पहा. तुमच्या आमच्या त्यागाने हे पुरुष म्हणजे ज्ञानी पुरुष सर्व कर्मांची बीजे अज्ञान राग द्वेषाती जाळून सद्भावाने सहजच तुमच्या स्वरूपाशी ऐक्याने मिळत आहेत. आता हे चांगलं आहे का वाईट आहे सांगा बरं मला. चांगलं आहे ना. बघा ना, ते काय म्हणतो तुमच्या, आता ते म्हणतात की ज्ञानी जे पुरुष आहेत त्यांची काय स्थिती झाली ते म्हणजे मी तुला सांगतो. अर्जुन म्हणतो देवाला की तुमच्या अंगच्या त्यागाने हे म्हणजे ज्ञानी पुरुष सर्व कर्मांची बीजे अज्ञान राग द्वेष, सर्व कर्मांची बीजे म्हणजे राग अज्ञान द्वेष वगैरे हे जाळून सद्भावाने सहजच तुमच्या स्वरूपाची ऐक्याने मिळत आहेत. हे सगळं जाळून काय केलेलं आहे, ते तुमच्या ऐक्याला मिळायला येत आहे. म्हणजे ऐक्य जीवशिवाचं ऐक्य जसं म्हणतो तसं ते तुम्हाला मिळण्यासाठी येत आहे. आणखी काही तर सहजच तुमच्या रूपास पाहून भयभीत झालेले आहेत. म्हणजे जे संत होते ते हे सगळं मागे टाकून सगळे जाळून भस्म करून तुम्हाला ऐक्य पाहायला येतात, आणि बाकीचे जे आहेत ते तुमच्या रूपाला पाहून भयभीत झालेले आहेत, म्हणजे घाबरत आहेत. तथापि तुमच्या ठिकाणी सर्वस्व विश्वास ठेवून तुमच्या समोर उभे राहून हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत की अशी की देवा आम्ही अज्ञान समुद्रात पडलो. म्हणजे बाकीचे जे आहेत ना ते देवाकडे हात जोडून उभे आहेत आणि प्रार्थना करतायत, देवा आम्ही अज्ञान समुद्रात पडलो आहोत व महाराज विषयांच्या जाळ्यात आम्ही गुंतलो आहोत व स्वर्ग आणि संसार या दोहोंच्या कचाट्यात सापडलो आहोत. बघा आता काही स्वर्ग आणि संसार हे काय दोन्ही सुद्धा काय आहे, कचाट्यात सापडलेले. आता स्वर्ग म्हटल्यावर सुख वाटावं ना, ते म्हणतात दोन्ही याच्यामध्ये आम्ही कचाट्यात सापडलेले. मग स्वर्ग नरक काय सांगायचं त्यांना, चांगलं आणि वाईट, बरोबर आहे. मग आता शेवटी चांगलं आणि वाईट हे सुद्धा बंधन आहे का निर्बंध आहे, बंधनच आहे. कारण सोन्याची साखळी काय आणि लोखंडाची साखळी शेवटी काय बंधन. म्हणून ते म्हणतात स्वर्ग आणि महाराज संसार आणि स्वर्ग या दोघांच्या कचाट्यात सापडले आहेत. अशा आमच्या या संकटातून सोडून तुमच्या वाचून कोण मुक्तता करील. म्हणजे आता आपण लक्षात घेतलं पाहिजे, केवळ स्वर्गाला जाण्यासाठी पुण्य करायची नाही. केवळ पुण्य करतो तो कुठे जातो, स्वर्गाला, आणि केवळ पाप करतो तो कुठे जातो, नरकाला. बघा आता इथे काय सांगतात, या दोघांनाही आम्हाला दोघांतूनही सुटका कर. म्हणजे स्वर्गापासून पण सुटका कर आणि संसारापासून सुटका कर, स्वर्गापासून सुटका कर आणि नरकापासून पण सुटका कर. आणि काही काय आता मला सांगा बरं, आता हे पुण्य वगैरे करतात, दान करतात वगैरे करतात, त्याच्या डोक्यात काय असणार, फक्त स्वर्ग असणार. मग ठीक आहे, देव कसं म्हणतो, जे जे इच्छी प्राणी ते ते चुकली चक्र पाणी. तुमची जशी इच्छा असेल तशी, ठीक आहे बाबा तुला स्वर्ग पाहिजे जाशील स्वर्गाला, पण तई पुण्याची पावती सरे स्वर्गपानाची उठी उतरी तुला इंद्रपणाची उठी उतरू लागे आणि येऊ लागे माघारी मृत्यू. म्हणजे ज्या टायमाला पुण्याची तुमची पुंजी संपली की परत तुम्हाला माघारी यावं लागणार. आणि इथं काय करायचं आपल्याला, प्रमाण कशासाठी करायचं आहे, जन्म मृत्यू दोन्ही काय करायचे
संपुष्टात आणायचे. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नियमा आणि मागलिया जन्मा मुक्त झालो. मागल्या म्हणजे मागे होऊन गेलेले ते नाही, याच्या पुढे जे जन्म येणार आहे त्याच्यातून काय होणार, आपली मुक्तता होणार आहे. परमार्थ केले आणि त्याच्यासाठीच परमार्थ आहे. आता इथं आपण ऐकलेलं की बाबा संसारातून पण मला सोडव आणि स्वर्गातून पण मला सोडव. मग पुण्य तर आता काही लोक म्हणतात आम्हाला पुण्य करायचं, आम्ही लय पुण्य करतो, आम्ही लय पुण्य करतो, तरी पण इथे भगवंताला इथं मान्य नाही. कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येते पाप पुण्य अंगा, पापही नको आणि आम्हाला पुण्य नको, दोन्हीतून आपल्याला सुटायचंय. अशी आमच्या या संकटातून सोडून तुमच्या वाचून कोण मुक्तता करेल, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून ये. म्हणून इथं भगवंत म्हणतात तुझ्या वाचून कोण सोडवणार आहे. मग म्हणून जेव्हा आम्ही सर्व भावाने तुला शरण आलो आहोत असे म्हणत आहोत ती पा. आणखी कश्यपाती महर्षी, कपिलादी सिद्ध व विद्याधर आदी करून गंधर्वाचे मेळे हे तुमचा जय जयकार असो असे कल्याणकारक बोलत असून तुमची स्तुती प्रार्थना करीत आहेत. हे 11 रुद्र, 12 आदित्य यांचे समुदाय, 8 वसु व 7 सम्यक देव हे सर्व अश्विनी कुमार, आपल्या वैभवाने युक्त विश्वदेव आणि वायुदेवता हे देखील हे महाराज ऐका. तसे पितर, गंधर्व, पलीकडे असलेले यक्ष व सर्व राक्षसगण, इंद्राधिक, इंद्राधिक का म्हटलेलं आहे म्हणजे इंद्राच्या पदाचे जे देव आहेत ते इंद्राधिक, मुख्य देव व सिद्ध आदी करून हे सर्व आपापल्या लोकातून मोठ्या उत्कंठेने तुमचे दिव्य विश्वरूप पाहत आहेत ते पहा. म्हणजे हे देव सुद्धा त्यांचे काय विश्वरूप पाहत आहेत ते पहा. मग प्रभू तुम्हाला पाहता पाहता क्षणोक्षणी मनात आश्चर्यचकित होऊन तुमच्या पुढे आपली मस्तके लवून मुकुटाने ववाळीत आहेत. ते सर्व जय जय अशा मंजूळ घोषाच्या शब्दाने व संपूर्ण स्वर्ग तुमच्या गजराने दुमदुमून सोडला आहे व आपले चांगले जोडलेले हात मस्तकावर ठेवून तुम्हास नमस्कार करीत आहेत. पण त्यांची मात्र देवांची मात्र सुटका नाही बरं का. कारण आता त्यांना चान्स नाही, त्यांचा चान्स गमावलेला आहे त्यांनी. आता फक्त चान्स याच देहाला आहे फक्त. याच म्हणजे माझ्या नव्हे, या देहाला जे आलेले आहेत ना मनुष्याच्या जन्माला त्यांनाच फक्त चान्स आता सुटायचा. मग बघा आता हा चान्स घालवायचा का त्याचा चान्स घ्यायचा हे आपण ठरवायचं. आणि एकदा जर आता परत चान्स गेला देवाला प्राप्त करण्याचा तर मग मात्र परत 84 वर्ष योनीच्या गटांगड्या खाव्या लागला. मग बघा देव सुद्धा जे इच्छित आहे ती काय स्वर्गीचे अमृत इच्छितात देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. मग त्यांनी जरी स्वरूप पाहिलं काही जरी केलं तरी त्यांची मुक्तता नाही, म्हणून त्यांनी पाहून उपयोग नाही. पण अर्जुन मात्र सुटणार आहे. अर्जुन सुटणार कारण तो कसा आहे, तो ध्यानी आहे, शरीराने. तो ह्या शरीराने याची देहीकडे देवाचे आणि काही ज्ञान नाही. हे सर्व जे जे अशा मंजूळ भाषेच्या शब्दाने व संपूर्ण स्वर्ग तुमच्या गजराने दुमदुम सोडला आहे व आपले चांगले जोडलेले हात मस्तकावर ठेवून तुम्हाला नमस्कार करीत आहेत. त्या देवाच्या नम्रता रूपी वृक्षांच्या बागेत अष्टसात्विक भावरूप वसंत ऋतू प्राप्त होऊन त्या वृक्षात कर संपुट रूपी पालवी फुटून तुमची प्राप्ती त्यांना फलस्थानी झाली. महाराज जणू काय त्यांच्या नेत्राचे भाग्यच उदयात आले आहे म्हणा. कारण त्यांनी तुमचे आगाध विश्वरूप पाहिले किंवा त्यांच्या मनाला आज सुखाचा सुकाळ होऊन सुदिनच उगवला. ते 3 लोक व्यापणारे तुमचे स्वरूप पाहून देवालाही धाक पडतो. कारण हे स्वरूप वाटेल तिकडून पाहिले असता प्रत्येक पाहणाऱ्याला हे आपल्या समोर आहे असे दिसते. आता एखादं फळ जर आपल्या समोर ठेवलं कुठूनही बघितलं तरी काय दिसणार आहे, ते फळच दिसणार आहे. याप्रमाणे हे एकच आहे पण विचित्र व भेसूर अशी याला पुष्कळ मुखे आहे. एकच पण विचित्र व भेसूर अशी याला पुष्कळ मुखे, पुष्कळ नेत्र आहे व शेषले धारण केलेले असे अनंत हात आहेत. आता अनंत हात आहेत म्हणजे काय, एका देवाला विश्वरूपाला अनंत हात आहेत म्हणजे काय. कांदा कुणाच्या हातात चाकू आहे, कुणाच्या हातात सुगी आहे, कुणाच्या हातात एक चप्पण आहे. म्हणजे ते कोणाच्या हात आहेत, देवाचे. असं समजून घ्यायचं, आकलन करून घ्यायचं. देणाराचे हात हजार, देणाऱ्याचे हात हजार आणि घेणाऱ्याचे
जुळी फाटकी किती हातात हं? जुळी जुळे फाटकी फाटकी. जुळी फाटकी घेणारे असे अनंत उत्तम भाऊ, अनंत पाय, अनंत उदरे आणि नाना वर्ण आहेत. शिवाय प्रत्येक मुख आवेशाने खावायला उठले आहे. ते कसे दिसत आहे पा. ज्याप्रमाणे महाकल्पाच्या अंती रागवलेल्या यमाने जणू काही जिकडे तिकडे प्रळयाग्नीच्या वळ्या पसरवल्या आहेत किंवा श्री शंकराची सहार करण्याची हे बघा पहिले अगोदर ही ओवी आपल्याला कळली पाहिजे. त्याच्या अगोदर काय असेच अनंत उत्तम भाऊ, अनंत पाय, अनंत उदरे, उदरे म्हणजे पोट आणि नाना वर्ण आहे. शिवाय प्रत्येक मुख आवेशाने खावायला उठले आहे. ते कसे दिसते आहे पा. प्रत्येक मुख भगवंताचं काय करायला लागलेले आहे, आवेशाने खायला उठलेले आहे. ते आपण म्हटलं खा 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 खायला उठलेले. तर कसं, ज्याप्रमाणे त्याचं मुख कसं ते सांगतात. कशाप्रमाणे खायला उठलेलं आहे, तर ज्याप्रमाणे महाकल्पाच्या अंती म्हणजे प्रलय होतो ना, शेवटी प्रलय महाकल्पाच्या अंती रागावलेल्या यमाने जणू काही जिकडे तिकडे प्रळयाग्नीच्या वळ्या पसरवल्या आहेत. म्हणजे त्याचा आता मुख कसं आहे, प्रळयाग्नी कसं आहे तसं. प्रळयाग्नी म्हणजे काय, जिकडे जिकडे बघावं तिकडे अग्नी, तसं इकडे जिकडे बघावं तिकडे तिकडे त्याचं तोंडच आहे. किंवा श्री शंकराची सहार करण्याची यंत्रे अथवा पात्रे प्रळयकाळाच्या भौरवांचे जमाव निर्माण व्हावे किंवा अंत करणाऱ्या जगदंबेची विभूती भूतांचा सार करण्याकरता सरसावून आली आहेत की काय. जगदंबेची विभूती म्हणजे काय म्हणतात, जगदंबा जी आहे ना, तिला ती व्यथा खोता वगैरे असतात ना, ती सगळी घेऊन आली की काय त्याच्याबरोबर. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुमची भूतावळ आपण म्हणतो भूतावळ ती घेऊन आली की काय असं म्हणतात. त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुमची प्रचंड तोंडे दिसतात आणि दरीमध्ये ज्याप्रमाणे शिव मावत नाही त्याचप्रमाणे तुमचे दात तोंडात न मावता भयंकर उग्र दिसतात. त्यांचे दात सुद्धा त्याच्या तोंडात मावत नव्हते. कशाप्रमाणे, तर ज्याप्रमाणे दरीमध्ये शिव मावत, छोटीशी दरी आहे त्याच्यामध्ये शिव मावतो का, तसा म्हणजे केवढं दात असते त्याचे बघा, ते दात तोंडामध्ये सुद्धा मावत नाही. प्रळय रात्रीच्या गडद अंधारामुळे जशी नाश करणारी पिशाच्य उत्साहाने संचारार्थ निघतात त्याप्रमाणे प्रळय काळच्या सहाराच्या रक्ताने तुमच्या तोंडातील दाढा किटलेले आहेत असे दिसते. आता बघा, प्रळय रात्रीच्या गडद अंधारामध्ये जशी नाश करणारी पिशाच्य उत्साहाने संसारार्थ निघतात. पिशाच्य म्हणजे ही योनी आहे बरं का, पिशाच्य योनी आहे नाही असं नाही, पण पिशाच्य योनी जरी असली तरी आपल्याला मात्र घाबरायचं कारण नाही. का बरं, कसं, पिशाच्य योनी आहे म्हणजे कशी. एक वेळेला तुकाराम महाराज लोहगावला कीर्तन करून आपल्या गावी चालले. त्यावेळेला त्यांना ताण लागली म्हणून ते विहिरीमध्ये जात होते. तर विहिरीमध्ये जात असताना तिथं खेळणारी मुलं म्हणली, बाबा तुम्ही विहिरीमध्ये जाऊ नका. का, त्याच्यामध्ये काय आहे, भूत आहे. समजा पिशाच्य, बघा बरं का, पिशाच्य नाही असं नाही, त्याची योनी आहे. पण तुकाराम महाराज आतमध्ये गेले त्या वेळेला तुकाराम महाराजांनी पाहिलं. कोणाला पाहिलं, पिशाच्याला. लक्षात घ्या, पाहिलं पिशाच्या, भूताला पाहिलं. पण तुकाराम महाराजांचे उद्गार पाहत येते. पिशाच्याला पाहिलं आणि म्हटले, देवा तुला असंही रूप घेता येतं. म्हणजे ते कोण होतं, तू कोण होता, देवच होता. पण अशी जर आपली दृष्टी झाली तर त्याला काय घाबरायचं काय कारण आहे का, काहीच नाही. पण इथे सगळे घाबरतील, पण एक माणूस मात्र अजिबात घाबरणार नाही. कारण त्यांनी सकाळी सांगितलं मला, तुका म्हणे झालो दयावरी भार, बस त्यांचा एकच ठोका फक्त. म्हणजे मी आता काहीच करत नाही. म्हणजे तुम्ही कामावर जाता वगैरे करता, म्हणजे मी नाही जात, कोण जातो, देव जातो. सरळ म्हणले ते सकाळी. असा प्रत्येकाचा भाव झाला पाहिजे. बघा ना, देवा वाचून आता काही बोललेची नाही. म्हणजे यांना खरं विश्वरूप कळालेलं आहे. त्यांचे हात हात इथं सांगले ना, देवाचे असंख्य हात, पण त्याच्यामध्ये त्यांचे हात आले ना, म्हणून म्हटलं ते देव करतो. बरोबर आहे ते. फार काय सांगावे. कालाने जसे युद्धाला आमंत्रण द्यावे किंवा सर्वांच्या सहारकारी जसे जीवाचे मरण माजून राहते त्याप्रमाणे तुमच्या मुखामध्ये अत्यंत भयंकरपणा दिसत आहे. काय सांगू, हे सर्व जग अत्यंत दीन दिसते. कारण बिचाऱ्या जगाकडे किंचित नजर टाकून पाहिल त्याला ते दुःख रूप यमुना नदीच्या काठच्या झाडाप्रमाणे उभे राहिलेले असे दिसेल. तुमच्या या मृत्यूरूपी सागरात त्रैलोक्याचे आयुष्य हीच कोणी एक नाव असून
ती शोकरूपी प्रतिकूल तुफानाने निर्माण झालेल्या लाटामुळे हेलकावी खात आहे. देवा, कदाचित रागावून तुम्ही असे म्हणाल की तुला या लोकांच्या भीतीबद्दल वाटाघाट करण्याचे काय कारण आहे? तुला का बरं ही लोकांची भीती वाटते? कारण सगळं जग आहे ना, सगळं ते त्याच्या दाढेमध्ये पाहिलं. कुणी? अर्जुनाने सगळं. तेव्हा भगवंत म्हणतो तुला त्यांचं काय पडलेलं आहे? तुला या लोकांच्या भीतीबद्दल वाटाघाट करण्याचे काय कारण आहे? प्रश्नचिन्ह. तर तसे न करता जे हल्ली विश्वरूप पाहिले आहे त्याचे मनात ध्यान करून सुखाचा उपभोग घे म्हणजे झाले. तुझे विश्वरूप पाहिलेले पण हे आता ध्यानावर आहे का? सुख झाले का त्याला सांगा बरं. घाबरलेले आता इथे. पण जेव्हा देव म्हणतो की तुला जे मी आता विश्वरूप दाखवले ना त्याचा तू उपभोग घे. तर महाराज भीतीने बघा आता कबूल झाला. भीतीने माझ्या जीवात प्राणास कंप सुटला पण तसे आपणाला एकदम कसे म्हणावे? त्याला त्याला भीती वाटलेली आहे पण देवाला कसं म्हणावं की मला भीती वाटते? कारण मीच सांगितलंय ना मला विश्वरूप दाखव म्हणून. मग डायरेक्ट कसं म्हणू की मला आता भीती वाटते? म्हणून सर्वसामान्य लोकांच्या भीतीचे उगीच आड पाडण्यासारखे केवळ निमित्त केले आहे. म्हणजे खरी भीती त्यालाच वाटलेली आहे. मग झाला विषय. खरी भीती त्यालाच वाटेल पण काय करतो ते जगाचं निमित्त करतोय पुढे. मी घाबरले असं कसं म्हणणार डायरेक्ट? खरे पाहिले तर भीतीने माझीच पाचावर धारण बसली आहे. त्याची पाचावर धारण बसले आणि निमित्त करतोय कोणाचं? लोकांचं. लोकांना असं झालं लोक घाबरलेत आणि घाबरलं कोण करा? माझे धैर्य काय सांगावे? ज्या मला प्रलय काळचा रुद्र भीतो व ज्या माझ्या भीतीने मृत्यू लपतो तोच मी अंतर्बाह्य तुमचे स्वरूप पाहून थरथर कापत आहे. अशी तुम्ही माझी अवस्था करून टाकली आहे. मी आता मात्र काय केलं? थरथर कापायला लागले. परंतु हे प्रभू, या तुमच्या अतिभयंकर रूपाला जे आपल्या उग्र तेजाने भयालाही जिंकून माघारी फिरवते त्याला विश्वरूप म्हणणे हे नवल नव्हे का? हे तुमचं उग्र रूप तुम्ही दाखवता आणि त्याला तुम्ही म्हणता विश्वरूप आहे म्हणून. हे नवल नव्हे काय? तर बापा ही महामारी काय म्हणते आता? महामारी. कारण सगळं त्यांनी सगळं बघितलं. त्यांच्या अजून पुढे येणार आहे. अजून काय काय त्यांच्या दाढेमध्ये पाहिलं ते अजून पुढे आहे. विश्वरूप म्हणणे हे नवल नव्हे काय? तर बापा ही महामारी आपल्या सारक रूपाने प्रत्यक्ष भयालाही मागे हटवणारी आहे. कारण ही महामारी आहे. कित्येक रागीत मुखे जणू काय महाकाळाबरोबर पैजेने लढतायत. आता ते बघून तर तुझी जी मुख आहेत ना ती काय करायला लागली? महाकाळाबरोबर पैजेने लढतायत व त्यांनी आपल्या मोठेपणाने आकाशात लहान केली आहे. की आकाशाचेही मोठेपणाने आकळली जात नाहीत व त्रिगुणाच्या वाऱ्याने जी मुखे वेचली जात नाहीत. उलट ती आपल्या वापांनी अग्नीला जाळीत आहे व सर्वत्र कसा अडका करीत आहे. त्याचप्रमाणे एक सारखी एक मुखे नसून काय म्हणलं? ही मुख जी आहेत ना एक सारखी एक नाहीये. आता बघा ना आपण इथं जरी सगळे बसलेले असलो हे आपण लक्षात ठेवायचं बरं का? हे जे विश्वरूपचं जे हे चालू आहे दर्शन जे चालू आहे ते म्हणजे कोणाचं आहे? आपलंच आहे. असं ह्याच्यावरून कळत ना आपल्याला. पहा एक मिनिट ऐका. त्याप्रमाणे ती एक सारखी एक म्हणजे कोण? मुखे नसून एकासारखी एक मुखे नसून प्रत्येकात रंगारंगाचा व रंगरूपाचा भेद आहे व प्रलय काळाचा अग्नी सुद्धा त्यावेळी त्या मुखाचे सहाय्य घेतो की काय कोण जाणे. म्हणजे त्यांना म्हणायचं ही एक सारखी नाहीये. आता इथं बसलेले बघा एक सारखी सगळ्यांची मुख आहेत का? प्रत्येकाची वेगवेगळी आणि प्रत्येकाचे कपडे सगळे वेगवेगळे आहे की नाही? तसं यांच्या आमची जेवढे तेज आहे की ते जे त्रैलोक्याची राखुंडी करील. म्हणजे भगवंता तुमच्या आमचं तेज एवढं आहे ना की संपूर्ण त्रैलोक्याची काय करून टाकेल? राख करून टाकेल. तू नागणी मिळेल समरस झाले तैसे नामे केले तप्ता आली. बघा आता काही लोक म्हणतात की तुमच्या 6 महिने नाही झाला तर लगेच कीर्तन करायला लागतात, लगेच प्रवचन करायला लागतात. पण त्याला हे प्रमाण सांगेल काय? तृण आम्ही मिळे समरस झाले तैसे नामे केले तप्तारी. त्या नामाने असं होतं बघा. आणि जाऊ दे आपल्या
ती काही मुलं तर 6 महिने म्हणतात, 3 महिने म्हणतात, आहे ना. आपल्या नवनीताईने तर 7व्या दिवशी प्रवचन केलंय ते. आणि त्यांना काय सांगायचं त्या बाकीच्यांना सांगावं, 3 महिने 6 महिने सोडा, 7व्या दिवशी मग त्याला मग का केलं, तू नागरी मिळे समरस झाले तैशी नामे केले जपता आली. त्या नामामुळे ते होऊ शकतं, बाकी इतर कुठल्या गोष्टीमुळे होऊ शकत नाही. याच्या आमचे एवढे तेज की जे त्रैलोक्याची राखुंडी करेल, त्यातही त्या जी तोंडी आहेत आणि तोंडात दात व दाढा आहेत, त्या पाहून असे वाटते की काय वाऱ्याला धनुर्वात झाला किंवा समुद्राला महापूर येऊन तो मर्यादा सोडून वाहू लागला, अथवा वड वानराच्या साह्याने विष अग्नीच मारण्यास प्रवर्तला आहे की काय, ही काय केलेली विशेषण दिलेली आहे. किंवा काळकूट विष अग्नीने घ्यावे अथवा मरण एक मारण्यात उद्युक्त व्हावे, मरणच मारणारा काय उद्युक्त व्हावे, हे आश्चर्यच आहे. त्याचप्रमाणे या विश्वरूपाचे सारक जे तेच प्रकार असून त्याला आणखी तोंडी आहे. एक तर आधीचे प्रकार आहे आणि परत त्याला काय आहे, अनेक तोंडी आहे. परंतु ती तोंडी केवढी मोठी आहेत म्हणून म्हणा, बघा केवढी मोठी आहेत म्हणून म्हणा, तर आकाश मध्ये तुटून पडल्यामुळे त्याला जशी खिंड पडावी त्याप्रमाणे, म्हणजे केवढा आकाशाप्रमाणे, बरोबर एवढं त्याचे आता आकाशावर कशी, आता तुमच्या आमच्या सगळ्यांची जर तोंड एकत्र केली काय करायला पाहिजे, आता सगळं बाजूला करायचं, तोंड सगळं बात करायचं आणि तोंड एकत्र करायचं, त्याप्रमाणे आकाश सगळ्यांची धरून म्हटलेलं आहे पाहिजे. म्हणजे हे आपण आकलन करून घ्यायचे, आपल्याला विश्वरूप कळलंच पाहिजे. विश्वरूपाचा अर्थ एवढाच होतो की सर्व खलविदम ब्रह्म बस, सगळं ब्रह्मच आहे. ही रूपक केलेली आहे, ते तोंड अग्नी वगैरे वगैरे हे काय केलेले आहे, रूपक केलेली आहे. नाही तर सर्व खलविदम परब्रह्म, वेगळं काय देवा वाचून आहेच नाही. परंतु ती तोंडे केवढी मोठी आहेत म्हणून म्हणाल तर आकाश मध्ये तुटून पडल्यामुळे त्याला जशी खिंड पडावी त्याप्रमाणे, किंवा हिरण्याक्ष राक्षस पृथ्वी काठीत मारून ज्या वेळेस पाताळात जावायला निघाला त्यावेळेस हटकेश्वराने म्हणजे कोण, सप्त पाताळाखाली महादेवाच्या अवताराने. हटकेश्वर म्हटलेलं कोणाला, आपलं हटकेश्वर मंदिर आहे का, आहे का तुमच्याकडे, बरं हा ऐकलेले असं. हटकेश्वराने सप्त पाताळातील महादेवाच्या अवतार, हटकेश्वर म्हणजे सप्त पाताळामध्ये महादेवाच्या अवताराने जसे पाताळ रूपी विवराचे गुहेचे द्वार उघडले त्याप्रमाणे म्हणजे त्या गुहेचं तोंड केवढं असणार सप्त पाताळामध्ये, तेवढं म्हणे तुमचं तोंड आहे. त्याप्रमाणे ही तुमची तोंडी पसरलेली असून त्या जीवा विशेष आवेशाने लडबडत आहेत, जीवा म्हणजे जीवा, त्या जीवा विशेष आवेशाने लडबडत आहेत. आपल्या एका घासासही विश्व पुरणार नाही. हे सगळं पूर्ण विश्व आहे ना, तो त्याचा एक घास, आपण जसा आपण घास घेतो ना तेवढा घास, काय केवढा केवढा, मला असं वाटतं केवढा 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 असं किती म्हणत राहायचं, सांगा बरं. आता तरी म्हणतो देव नाही देव नाही देव नाही, कसं काय सांगा बरं. आणि पाताळातील नागांच्या फुत्काराने जशा त्यांच्या विषयाच्या ज्वाळा आकाशात लागाव्यात, म्हणजे पाताळामध्ये नागाने जर फुत्कार टाकला तर त्याच्या विषयाच्या ज्वाळा आकाशात लागाव्यात, त्या ज्वालांप्रमाणे या तोंडाच्या दरीत जीवा भासतात. त्याप्रमाणे या तोंडाच्या दरीत, दरी म्हटली तोंडाच्या दरीत जीवा भासतात. केवढ्या मोठ्या मोठ्या जीवा असतात, बरोबर. आपण नसं पाहिल्या तर आपण टीव्हीला वगैरे पाहतो ना, ते राक्षसांच्या जीव जर बाहेर काढली तर केवढी वाटते ती, केवढी जबरदस्त. तुम्हाला सांगावं त्यावेळेस त्या जीवा केवढ्या असतील, म्हणून तसं म्हणलं. प्रळय काळाच्या विधांचे समुदाय एकत्र करून जसे गगनाचे गुरु शृंगारावेत. पण आता ते आपल्या टीव्ही मध्ये किंवा पिक्चर मध्ये किंवा याच्यामध्ये ते अशा मोठे मोठे जीवा दाखवतात, मोठे मोठे राक्षस दाखवतात. ते खरं आहे का, असं खोट्यालाच आपण सगळं घाबरतो. खरं आहे का तसं, मोठ्या मोठ्या जीवा दाखवतात, हे मोठे राक्षसाचे तोंड दाखवतात, काय करतात. आणि माणसाच्या दुसरं काय आलंच नाही काय जन्माला, ते कुठून आले जन्माला, ती वृत्ती म्हणजे राक्षस आहे. लक्षात घ्या, रावण म्हणजे काय, रावणासारखी वृत्ती असणं म्हणजे राक्षस, म्हणजे वृत्तीला राक्षस म्हणले. अशी वृत्ती असणं म्हणजे त्याला राक्षस म्हणलेलं आहे.
की असं काय नाही, त्याला नको दाबत, आला 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 राक्षस आला, पळा 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 राक्षस आला. हे तुला विश्वरूप घडलेलं नाही, विश्वरूप दर्शन ज्याला घडलं तो असं म्हणणार नाही, तो उलट म्हणत आला 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 चला देव आला, देवाच्या दर्शनाला चला असं म्हणून तो ज्याने विश्वरूप त्याला आकलन झाले त्याला त्याने आपल्याला हे म्हणले नाही का आपले परीक्षित राजा काळाला म्हणले नाही का, आता काळ केवढा असणार त्याच्या पुढे, तरी म्हणले चला 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 देव आला, देवा मला आलिंगन दे बरं, कधी तुझी वाट बघतो. त्यांनी विश्वरूप पाहिलं होतं म्हणून, म्हणजे विश्वरूपाचा कमीत कमी प्रत्येकाला एखाद्या अंश तरी आपल्याला त्यातला कळावा, तुम्ही नसेल तरी झालं दर्शन तरी पण मात्र त्यातला अंश तरी कळावा. प्रलय काळाच्या विधांचे समुदाय एकत्र करून जसे गगनाचे बुरुज शृंगारावे त्याप्रमाणे वठांच्या दोन्ही बाजूस तीक्ष्ण दाढांचे आकडे टोके प्रखर रूपाचे दिसतात आणि कपाळ रूपी वस्त्रांच्या गोळीत म्हणजे खळग्यात, म्हणजे हा खळगा ना, खळग्यात भयाला भिवणारे असे काही डोळे दिसत आहेत. म्हणजे कपाळ रूपी वस्त्राच्या खोळीत म्हणजे खळग्यात, म्हणजे हे कपाळ रूपी भयाला भिवणारे असे काही डोळे दिसत आहेत व ते डोळे महामृत्यूचे प्रवाहच असून भुवयांच्या अंधारात दडून बसल्यासारखे दिसत आहेत. याप्रमाणे भीतीचे कौतुक धारण करून या ठिकाणी तुम्ही कसल्या प्रकारची कार्य निर्मिती करू पाहतात देवाला विचारता येतो. आता काय म्हणतो, याप्रमाणे भीतीचे कौतुक धारण करून, व्यक्ती काय म्हणतो, जे तू भीतीचं कौतुक धारण केलेले आहे, भीतीचं कौतुक धारण करून या ठिकाणी तुम्ही कसल्या प्रकारचे कार्य निर्मिती करू पाहतात. तुम्ही हे ते करणार काय कार्य म्हणून तुम्ही सिद्ध करणार सांगा बरं, देवाला विचारतोय प्रश्न बरं. एक तर मी काय सांगितलं होतं आणि तू काय हे दाखवतो मला असं वाटलं होतं तू विश्वरूप दाखवलं तर मला सुख होईल, पण इकडे माझे काय झालेले भीतीने काय झालेले पाचावर पारण पाचावर कधी कधी बोलता बोलता असं होतं. आता मला काय म्हणायचं पाचावर झालं, मी काय म्हणतो पाटावर झालं. हे कसं वगामध्ये असं होतं बरं का, वगामध्ये असं होतं कधी कधी बोलता 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 हा शब्द मिसिंग होतो. एकदा ते काय एकदा ते बाबा सांगतात की कुठले राजे येणार होते, हा कोल्हापूरचे, ते आलं घरात आला आणि सगळ्या घरांमध्ये सांगतात कोल्हापूरचे राजे येणार आहेत 17 ते 18 असं म्हणायला पाहिजे ना. तर ते काय काही काही बोलता बोलता म्हणजे गडबडीत आले ना ते, आता कशी आपली गडबड झाली असं होतं, गडबड झालं आणि घरामध्ये सांगायला लागले राजापूरचे कोल्हे येणार आहेत 17 ते 15. म्हणजे बोलता बोलता असं होत. त्याला म्हणायचं काय, कोल्हापूरचे राजे येणार आहेत 17 ते 15. ते म्हणतात राजापूरचे कोल्हे येणार 17 ते 15. ते बोलले असले कोल्हे म्हटल्यावरती कोल्हे बाबा नाही आलेले ना, तिथं असतात असले असते मग नाही आले. राजापूरचे कोल्हे येणार आहेत 17 ते 15. म्हणजे असं बोलता बोलता सगळं असं होतं. देवा मला ते विश्वरूप पाहण्याविषयी डोहाळे झाले होते, ते माझे मला चांगलेच फळले. आता हे चांगलेपणाने म्हणतो का सांगा बरं, आपण एखाद्याला म्हणतो ना डायरेक्ट याच्यामुळे बरं फळला मला, बरं 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 भेटलं ना, बरं झालं मला भेटलं, चांगलं भेटलं असं म्हणतो. तसं म्हणतो त्याला अभिम म्हणतो देवाला. बघा ना काय त्यांचे एक प्रेम निर्माण झालं तो एकमेकांमध्ये. कधी महाराज म्हणतो प्रेमाने, कधी कधी काय 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 शब्द वापरतो देवाला, उलट आनंद होतो त्याचा. काय काय त्यांचं प्रेम झालं होतं, जडलं होतं. सख्य भक्ती म्हणतात त्याला, सख्य जडलं होतं त्यांचं एकमेकांवर. हा तेव्हा मला जे विश्वरूप पाहण्याविषयी डोहाळे झाले होते, ते माझे मला चांगलेच फळले म्हणावायचे व ते रूप पाहून जशा रीतीने डोळ्यांची शांती व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे झाली म्हणावायची. शांती कच्ची आली आहे मरण भयच. म्हणजे मला शांती मिळायला पाहिजे होती, मला वरून काय झालेलं आहे, मला मरण भयच आलेलं आहे. पण बाप्पा बघा आता काय शब्द वापरला, बाप्पा बरोबर बाप्पा, कारण श्रावण महिन्यामध्येच ज्ञानेश्वरी वाचतात ना, आणि श्रावण संपला की चतुर्थीला कोण येतात, बाप्पा. म्हणून त्याने अगोदर साव म्हणले बाप्पा, म्हणजे आता त्यांना कोण बनवलं, बाप्पा बनवलं. म्हणजे यांना माहिती होतं
वाचणाऱ्यांना पुढच्या महिन्यात बाप्पा येणार आहे. म्हणून बाप्पा म्हणले, बाप्पा शांती लाभली असे म्हणावयाची मात्र पाळी आली आहे. मग आता जो बाप्पा येणार आहे आपला तो कोण आहे? तो पण कृष्णच आहे. कृष्ण बाप्पा देवा, पृथ्वीआदी भूतकार्य स्थूल शरीर जर नाहीसे झाले तर त्याची कोण पर्वा करील? परंतु प्रस्तुत माझे चैतन्यच कदाचित जिवंत राहील की नाही याचाच भरोसा नाही. गेलं दावा ठीक आहे, गेला तर गेला, पण हे माझं चैतन्यच आता राहील की नाही असं मला आता काय झालेलं आहे, मला भरोसा वाटत नाही. आणखी विश्वरूप दर्शनाच्या भीतीने शरीर थरथर कापत आहे. क्षणभर तेच भय काहीशी वाढले तर मात्र थोडा बहुत मनालाही ताप उत्पन्न होत आहे व बुद्धीला भीती उत्पन्न होऊन अभिमानाचा विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर या सर्वाहून निराळा असा जो आनंदरूपी निश्चळ आत्मा त्यालाही शहारे म्हणजे मरण भय शिसारी आले आहे. तेव्हा बाप्पा काय हा विश्वरूपाचा साक्षात्काराचा छंद प्रताप सांगावा की ज्याच्या दर्शनाने माझे ज्ञान दिसोधडीच लागले आणि माझा व तुमचा असा जो गुरु शिष्याचा संबंध तो या जगात उरेल की नाही याचाही मला संशयच आहे. तेव्हा तुमच्या विश्वरूपाच्या दर्शनाने माझे व्याकुळ अंतकरणात जी व्याकुळता विकलता उत्पन्न झाली आहे ती सावरून धरण्याकरता मी अंतकरणात धीर देण्याची खटपट करीत आहे. अगोदर माझे नावाने धैर्याचे वाकडेच पडले होते. माझे नाव ऐकता धैर्य मला सोडून गेले होते. त्यातूनही मला विश्वरूप दर्शन झाले. मग काय विचारता हे असो, परंतु धन्य आहे तुमची, तुम्ही आपल्या उपदेशाने मला चांगलेच घोटाळ्यात पाडले. आता हे बरोबर आहे का अर्जुनाचं बोलणं? सांगा बरं. विश्वरूप दाखविलं म्हणजे ज्याला कुणालाच आतापर्यंत दाखवलेलं नाही, कोणाला प्रथमच अर्जुनाला, आणि ते त्याला बघायला मिळतंय. आणि हा म्हणतो मला तुम्ही उलट काय केलं? घोटाळ्यात टाकलं. म्हणजे विश्वरूप दाखवण्यासाठी काय केलं तुम्ही? घोटाळ्यात टाकलं. माझा जीवात्मा विसावा घेण्याच्या निमित्ताने बिचारा चौकडे धावाधाव करीत आहे, परंतु त्याला कोठी थारा मिळत नाही. म्हणजे माझा जीव काय झालेला सगळीकडे धावाधाव करतोय पण त्याला कोठी थारा मिळत नाही. याप्रमाणे तुमच्या विश्वरूपी महामारीच्या दर्शनाने काय म्हटलेलं आहे? विश्वरूपीच्या महामारी म्हटलेली काय करायचं? महामारीच्या दर्शनाने स्थावर जंगमादी सृष्टीतील सर्वांचे जीवन नाहीसे झाले आहे. पण महाराज हे न बोलावे तर काय करावे, कसे राहावे? प्रसन्न केलं बरं का. म्हणजे जर तुम्हाला शरण न आलो तर मग जिवंत तरी कसं राहील? बघा, मी जर आता तुम्हाला शरण जर आलो नाही तर मी जिवंत कसं राहील? नाहीतर मी या महामारीमध्ये मी पण जाईल. म्हणून आता मी काय करणार, फक्त तुम्हाला शरण आल्याशिवाय मला दुसरा आता पर्याय नाही. अहो, आणि हे विश्वरूप आहे ना, आणि एकाने मागितलं होतं, कुणाला आठवतं का बघा, मला हे विश्वरूप दाखवा, मला त्या आत्म्याची ओळख करून द्या. नचिकेताला त्या टायमाला नचिकेताच्या वडिलांना येऊन घेऊन गेले. त्या टायमाला त्याला सोडवण्यासाठी नचिकेत वरती गेला यमाकडे, आणि त्याला म्हणाला, ते म्हणले ते 7 दिवस तिथं थांबले होते. कोण? नचिकेत. तर ते म्हणलं का, तुला नेमकं काय पाहिजे? म्हणलं मला काहीच नको, मला फक्त एकच पाहिजे, फक्त मला तो आत्म्यात मला पाहिजे, त्या आत्म्याचा आत्मा मला परमात्मा पाहिजे. तर भगवंतांनी सांगितलं ते काय बोललं माहिती का, तुला तू जेवढी संपत्ती मागशील ना तेवढी मी दे. काय याच्यातून घ्यायचं ते तुम्ही ठरवा, काय याच्यातून ठरवायचं ते तुम्ही ठरवा. की तुला जे पाहिजे ते मी दे, सगळं जेवढी काय संपत्ती दे, पण तेवढं सोडून माग. आत्मरूपाचं दर्शन तेवढं तू सोडून, आत्मरूप जे आहे ना तेवढं सोडून तू काय पण माग. ते म्हणलं मला ह्याच्यातलं काहीच नको, मला फक्त तेवढंच कळ. असं आपण पण हद्द धरला पाहिजे. बाबा मला बाबा म्हणतील, तिथे गेलो म्हणतील काय पाहिजे तुला बोल. आपण म्हण बाबा मला काहीच नको, मला फक्त आत्मस्वरूपाचं दर्शन पाहिजे, बस. त्याला झाल्याशिवाय राहणार नाही बरं. आणि जर आपण समजा काहीतरी समजा उद्देशाने गेलो असेल व्यावहारिक, तर मग मात्र आपल्याला आत्मरूपाचं दर्शन होणार नाही. किती जणांना झालं सांगा बरं? जे देवाकडे अशा अपेक्षाने गेले त्याला कोणाकोणाला झाले? असे राजे महाराजे किती आले आणि किती गेले. नाही, हे सगळं राज्य सोडून जे गेले ना
त्यांनाही मिळालं नाही. म्हणजे विचार करा. एक वेळेला मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना विचारलं की आतापर्यंत असं किती जणांना वैराग्य प्राप्त झालं, किती जणांना अशी विरक्ती प्राप्त झाली. हे म्हणाले किती झाले झाले असतील, पण मी तुम्हाला फक्त राजे किती गेले तेवढं सांगतो. काय हे राज्य सोडून ज्यांना ज्यांना विरक्ती प्राप्त झाली, ज्यांना वैराग्य प्राप्त झाले, त्याचे फक्त राजे किती गेले तेवढं सांगतो. म्हणजे आतापर्यंत आजपर्यंत 99 कोटी राजे गेले, त्यांनाही अजून विश्वरूप दर्शन झालेलं नाही. विचार करा, कोण बाकीचे. आपल्याला संसारात राहून विश्वरूप दर्शन घडतं, संसारात राहून आत्म्याची प्राप्ती होती. विश्वरूप दर्शन म्हणजे काय? आत्मदर्शन, परमात्म्याचं दर्शन. मग राहून आपल्याला होते. मग कुठे जायची गरज आहे का? नाही म्हणे आम्हाला हिमालयात जायचं, आम्हाला इकडे जायचं, आम्हाला हे सोडून द्यायचं. अरे येड्यात, त्याच्यातच खरी मजा आहे. संसारात राहून आज आनंद मिळतोय ना, तो इतर ठिकाणी मिळणार नाही. काय संसार जो प्राप्त केला का देव घोळा होता का? काय संसार जो तुम्हाला प्राप्त करून द्यायचा वेडा होता तो? की याच्यामध्येच तुम्ही आनंद लुटा. संसारी असावे बस, हे वर्म करून घ्या, बस संपला विषय. मग कशाला जायची गरज आहे? काय करायची? 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. एक माझा जोडीदार अनुग्रह घेतला आणि आला वर्षभराच्या आतमध्ये. तो म्हणतो मला आता सगळं सोडायचंय. आणि मला तिकडे आपल्या आनंदाश्रम ते बघितलं होतं त्यांनी आलेला तिकडे. मला तिकडे जाऊन राहायचं, मी सगळं सोडून देतो. मला आता वैराग्य प्राप्त. आता काय शब्द वैराग्य विवेक, पण मला आता हे नको सगळं वाटतं, मला आता तिकडे जायचं. आणि होतं बरं का, होतं प्रत्येकाला. पण शहाणं वडलं पाहिजे, उगाच नसत्या वाटगीत नाही पडायचं. कारण काय होईल, हे तुम्हाला सांभाळण्यासाठी दिले, हे लोड नाही ना तुम्हाला. मग बायका पोरं वगैरे हे देवानी ठेव दिलेले तुमच्याकडे ठेवायला, सांभाळण्यासाठी. ती तुम्हाला सांभाळलीच पाहिजे, तुमचं कर्तव्य आहे, ते केलंच पाहिजे. नाही तर मग परत आणि लचक डबल घेऊन यार पुढच्या वेळेला माने. ते बरं का हे बरं? आणि जर समजा तुम्ही आता व्यवस्थित प्रकारे त्याचा जर सांभाळ नाही केला, काही माणसं अशी म्हणतात नाही मला सांभाळ करायची काय गरज नाही, देव बघून घेईल. असं नसतं. तुम्हाला त्याचा सांभाळ करण्यासाठी दिलेला आहे, योग्य प्रकारे त्याचा सांभाळ केला पाहिजे. पण कसा? संसारी असावे, आसोळी नसावे. हे वर्म पण सांगितलं ना, का नुसतंच म्हणले संसार करा म्हणून सांगितले. संसार करायचा, पण अशा पद्धतीने करायचा. आणि काय प्रमाणे? आसोळी संसारी जीवे योग्य करी, वेदशास्त्राने सांगितलेले आहे. आणि आपण कुठे एवढे शाणे झालो, सगळं सोडून म्हणे आम्हाला जायचं. काय गरज आहे जायची? तर ती व्यक्ती माझ्याकडे आली आणि मला म्हणते मला काय सगळं सोडून जायचं. म्हणलं येडे असं काय करू नकोस. म्हणलं जाशील समजा वर्षभर जाशील, परत आणि सगळं लचक घेऊन येशील परत इकडे. अजिबात म्हणलं काय तुला जायची गरज नाही. आणि आता चांगलं लग्न वगैरे केले, 4 पोरं झाली, मस्तपैकी संसार करतो आणि परमार्थही करतो. काय वाईट झालं? सगळ्याचा आनंद लुटतोय ना. बरं, आता संसाराचा आनंद लुटतो म्हणजे नेमकं काय करतो? अवघाची संसार सुखाचा करी. मग संसार करतो म्हणजे काय करतो? सुखच करत घेतोय, तो सुखाचाच उपभोग घेतोय. आता आपली दृष्टी तशी म्हणून आपल्याला संसार दिसतो. न झाला प्रपंच आया परब्रह्म. बस, फक्त संसाराची दृष्टी काढून टाका. हा परब्रह्मच आहे, ब्रह्मच आहे जो संसार जो तुम्हाला दिसतो. संपला ना विषय. तुम्हाला संसार दिसेल कसा? तुमच्या पोटी, आपल्या पोटी ज्या टायमाला एखादा मूल जन्माला येतं, त्या वेळेला देवाला बाप बनावं लागतं. आईच्या पोटी ज्या टायमाला मुलगा जन्माला येतो, त्या टायमाला देवाला आई बनावं लागतं. आणि देवच बाप झालंय, देवच आई झालेले आहे, आणि मुलगाही देवच झालेले आहे. कोणी कोणाचा सांभाळ करायचा? कोण नाही कोणाचा, त्याचा तोच सांभाळतो. काय राहिलं वेगळं सांगावं लागतं? देवाच्या रूपानेच आई आलेली आहे, देवाच्या रूपानेच बाप आले, आणि देवाच्या रूपानेच मुलगा आलेला आहे किंवा मुलगी आलेली. हे बघा, तसं बघा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बंधू सोयरा बंधू बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. बघा आता चांगले की नाही?
बहिणी कृष्ण कृष्ण, बंधूही कृष्ण, चुलताई चुलताही कृष्ण. मग आता इथे वेगळं कोण राहिलं सांगा बरं. हे फक्त तुम्ही आपण काय करायचं, एक आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी बाबा आपल्या पोटी जन्म का घेतलेला आहे, त्याला वाटतं बाबा यांची या आईची पूर जरा बरी आहे, मला इथे जरा जन्माला आलो तर व्यवस्थित सगळा माझाही सांभाळ करील, म्हणून तुमच्या खुशीचा त्यांनी उपयोग केलेला आहे. ते तुमचं तरी आहे का? देवाला आनंद वाटला की ही पूस बरी आहे म्हणून तुमच्या खुशीमध्ये त्यांनी देवाने जन्म घेतलाय. आता ते देवाचा सांभाळ करणं आपलं कर्तव्य नाही का? करायचं कर्तव्य म्हणून करायचं. तुम्ही काम म्हणून किंवा मुलगा म्हणून अमुक तमुक असं म्हणून नका करू, पण ते कर्तव्य म्हणून करा. मग कुठे जायची गरज काय लागते? काय कुठं गरज नाही. अहो याच्यामध्ये जो आनंद आहे ना तो कुठंच मिळणार नाही आनंद आपल्याला. बघा तुम्ही मला सांगा, आता तिथं दर्यापर्यंत गेलेले आहेत समजावून त्याला लय आनंद होते तिकडे जाऊन. ऊन पाऊन वारा सगळा घ्यायचा अंगावरती करायचं होते का त्याला दर्शन सांगावं? सांगतो तुम्हाला आता परत. आणि म्हणे 12वी अध्याय पुढे करायचं. कसं काय 12वी अध्याय पुढं करायचं? योग याग विधी येणे नोये सिद्धी वाया चुपाली धम्मधर्म. राधा आली लगेच. राधेला आनंद झाला. काय करू? कोणती करू? लाल का हिरवळ? हिरवळ. बघा लगेच राधेला आनंद झाला. लगेच राधा आली. ती राधा. तर काय म्हणा, हा योग या विधी येणे नोये सिद्धी वाया चुपाली. हा जे म्हणतात ना मी तपाला जातो तपाला, त्याला लय आनंद होत असेल. तर एक वेळेला काय झालं, एकाला असा वैराग्य निर्माण झाला आणि म्हटला आता मी तपाला जाणार, आणि तो निघाला आणि डोंगराच्या पायथ्याला उभा राहिला आणि डोंगर बघतो. म्हणलं मी आतापर्यंत डोंगर बघितले ते कुठंतरी समजा खडक किंवा गवत वगैरे दिसायची, आणि हे डोंगर पांढरे कसे काय दिसतात? काय म्हणतो ते, हे डोंगर एवढे पांढरे पांढरे कसे काय दिसतात? त्यावेळेला त्यांनी एकाला विचारलं तिथल्या बाजूला, म्हणजे डोंगर आतापर्यंत बघितलं पण असा डोंगर कधी बघितला नाही, हे पांढरे पांढरे कसे दिसतात? ते म्हणले हे जे वैराग्य ज्याला प्राप्त झालं, विरक्ती प्राप्त झाली, योग या करण्यासाठी हे आले ना तपासाठी, म्हणजे त्याची ही हाडे हाड होऊन गेली तरी काय त्यांना देव प्राप्त झाला नाही. कशाला भानगडीत पडायचं या? का भानगडीत पडा? आहे का आनंद तिथे? जो इथं आनंद आहे तो तिथं आहे का? सांगा बरं मला. आता आपण आनंद सगळा प्राप्त करून सगळं करतो की नाही? मग उलट तुकाराम महाराज म्हणतात देवा मला मोक्ष पद तुच्छ केले कारणे. देव भगवंत तुकाराम महाराज म्हणतात ते मोक्ष पद सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? तुच्छ केलं. का? तिथं आपण नुसतं मुकाड बसायचं. काय आनंद आहे नुसतं मुकाड बसायचं? म्हणून मोक्षपद सुद्धा काय केलं? तुच्छ मांडले ते. म्हणून मला काय पुन्हा जन्ममध्ये काय गर्भवास, तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे भले गर्भवास जरी दिला तरी सुखी घालावे आमाशी. अरे आम्हाला आनंद वाटतो, अरे घाल, तुला जन्माला घालायचंय ना तर मला परमार्थासाठी तुझ्या संगतीसाठी घाल, तुझी संगत व्हावी त्याच्यासाठी. याची दाणा दे का देवा नावा, त्याच्यासाठी मात्र नक्की मी गर्भ घ्यायला तयार आहे. अरे ते गर्भ घ्यायला तयार आहे, पुन्हा येईल ते नाही, ते म्हणतात ते नाही पुन्हा येईल. तिथं तुकाराम महाराज म्हणतात मी पुणे यांचं पुन्हा येईल कशासाठी? डबल मिळवण्यासाठी. तसं ते नाही. आणि आता आज मारामारी झाली विधान भवनात. असू द्या जरा ऐकू द्या. विधान भवन मध्ये आज मारामारी सगळं नरिमन पॉईंट बंद करून टाकलं. बिचार खायची मुसीबत करून टाकली. तिकडे खायला मिळाला कुणाला वडापाव तिथे सगळं लगेच बंद. कशासाठी? स्वतः मारामारी करायला लोक आमची मारामारी कधी सोडवायची? त्या आमच्या मारामारी सोडवायला त्यांना दिलेल्या तिकडे आपण, आणि हे स्वतः मारामारी करतात. आम्हाला कशी सोडवायची? हा काय म्हणावं आता यांना? यांना मूर्ख पण म्हणता येत नाही हो, कारण मूर्खाला मूर्ख म्हटलं कळतं तरी. यांना कळतं का मूर्ख म्हटले? काय म्हणावं आता यांना? हे अशी वाक्याला मीडियावर गेली पाहिजेत आता, त्याच्याशिवाय जमणार नाही यांना. ती मारामारी करतात तिकडे, म्हणजे विचार करा ना तुम्ही, तुम्हाला कशाला पाठवलेले आहे? आमच्या मारामाऱ्या सोडवायला तुम्हाला तिथे खुर्चीवर ठेवलेले आहे, आणि तुम्ही मारामाऱ्या करतात. आमच्या मारामाऱ्या सोडवणार कोण? काय चाललंय नेमकं, काय होणार आहे काय माहिती बुवा.
ते एक जण आलं माझ्या, आम्ही ते ऑफिसच्या बाहेर मी उभा होतो. ते म्हणलं त्यांना कधी कधी आहे ना ते वडापाव वगैरे कुठेतरी आतमध्ये घुसतात. म्हणजे इथे कोण आलंय का वडापाव? म्हणजे काय झालं आम्हाला काय माहितच नव्हतं, बाहेर बघितलं नाही ना, आतमध्ये होतं. ते म्हणतो अहो तिकडे ना विधान भवनमध्ये तिकडं आमदारांची सगळ्यांची मारामारी चालली, त्यामुळे धंदे सगळे बंद करून टाकले. तेव्हा आम्हाला माहिती. म्हणजे उपाशी आहे मी सकाळपासून, वडापाव सुद्धा भेटलं आम्हाला. सांग बरं, ह्यांना उपास मारा करून ह्यांनी इकडे मजा करायची, आनंद कसा मजा मारायची. बरं आहे का ते? किती पाप लागणार आहे त्यांना ते? काय करावं काय? आणि एक तुम्हाला सांगतो, आपण धर्माप्रमाणे जगायचं. काही होऊ द्या तिकडे, काही जगाचं काय व्हायचं ते होऊ द्या. आणि ह्यांच्यापासून काय तुमचं भलं होणार आहे? तुमचं भलं तुम्हीच करणार आहे, ह्यांच्यापासून नाही होणार. कारण ह्यांचं स्वतःचं भलं त्यांना कळणार, तुमचं काय भलं करणार आहे सांगा बरं मला. त्यांचं स्वतः तरी कळतंय का भलं त्यांना? त्या तुमचं आमचं भलं करणार आहे. आपलं भलं आपणच करायचं. हम अपने मस्ती में आग लगी बस्ती. बापरे, या अचानक कसं काय वाटलं? अरे बापरे, अजून म्हणजे खरंय बघा, म्हणजे ह्याला सुद्धा राग आला. म्हणलं खरंय, तुम्ही खरं बोलताय. हम अपने मस्ती में आग लगी बस्ती में. नाही पण बघा ना, आता काय कुणी काय केलं का त्याला? काय ते म्हणलं ऐकू द्या सगळ्या दिव्याला, इथल्याच लोकांना का सगळ्यांना ऐकू द्या. तसं आपण आपल्या मस्तीमध्ये राहायचं, लागू द्या तिकडे, आग लागू द्या तिकडे, काय व्हायचं ते होऊ द्या. आणि काय फरक पडला त्यांना? मागच्या वेळेला कोणीतरी त्या मंत्रालयाला आग लावली, काय फरक पडला त्यांना? केला तर कोट्यावधी खर्च केला आणि लावली. आपल्या बिल कोणी नावावर लावली? आपल्या नावावर लावली. काय करायचं यांना? यांना हे करून मोठे मोठे म्हणून काय कामाचे येते? जेवढे मोठे तेवढे सगळे खोटे, सगळे. म्हणून प्रत्येकाने आपण मात्र काय करायचं? आपण काय करायचं? आपण धर्माने जगायचं आणि आपण धर्माने राहायचं, धर्माने वागायचं. धर्म आपल्याला जगवल्याशिवाय राहणार नाही. बघू काय व्हायचं कुणाचं काय, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत बसायचं, आपलं आपण मात्र करत बसायचं. नक्की जगवणार तुम्हाला धर्म. बघा तुम्ही त्यांचा विचार नाही करत बसायचा. काय सांगायचं राहिलं तुला? नाही झालं ना, योग याग विधी गेलेले सगळं नाही का? हा मग ते आलं परत. म्हणले हे असं आहे, नको बाबा, मग आपलं आहे तेच बरं आहे. तसं आपलं आहे ते बरं आहे ना, याच्याला आनंद मिळतो. आपला अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोक. मग आनंद लुटायचा प्रत्येकाने. मागच्या वेळेला बघा आपल्या सावे गावामध्ये ज्या टायमाला कार्यक्रम होता, त्या वेळेला तुम्हाला सांगतो, लहान पोरा सकट सगळे सफेद कपडे घालून आले. पोरां सकट बघा, त्यांच्या आई आल्या असतील बघा त्यांनी, बरोबर ना? ते सगळ्या पोरांनी सफेद कपडे घालून होते. आणि काय वातावरण निर्मिती झाली, काय आनंद लुटला प्रत्येकाने. आणि हे प्रत्येकाने आपण वारकऱ्यांनी मात्र हे केलं पाहिजे. का मला सांगा, सफेद कपडा का घालावा? का हाऊस म्हणून घालायचं नाही. तो सफेद कपडा जो आहे ना, ते आपले वैराग्याचं, विरक्तीचं प्रतीक आहे. ते म्हणून घालायचं असतं. आता आपला तिरंगा जो आहे त्याच्यामध्ये एक सफेद हे आहे ना, त्याच्यामध्ये तिरंग्यामध्ये का ठेवलं? मधलं आहे ना, ते विरक्तीचं, वैराग्याचं प्रतीक आहे. किंवा आपल्या बरं, आता दुसरी गोष्ट अशी की सफेद कपड्यावरती डाग लागल्यावर लगेच दिसतो की नाही? तसं आपल्या अंतःकरणाचं ते प्रतीक आहे. तसं आपलं अंतःकरणात जर एखादा डाग लागू नये त्याच्यासाठी ते काय, ते प्रतीक आहे. म्हणून सफेद कपडा घालावा. आणि दुसरं विज्ञान पण सांगतं सफेद कपडा का घालावा. तर ज्या टायमाला तुम्ही उन्हातून कुठं जर जात असाल ना, त्या टायमाला सफेद कपडे असतात. आणि आम्ही जर कुठं जर चाललो ना गाडीतून कुठं बाहेर, तर मग रंगीनच कपडे घालून जाणार. मग तिथे गेल्यावर मग सफेद कपडे घालणार, धोत्र घालणार तिथे गेल्यावरती. आणि इकडे उन्हामध्ये काय करायचं, रंगीत कपडे घालायचे. असं काय ठीक आहे, आता गाडीतून वगैरे होतं नसतील, डबल नसतील एखाद्या वेळेला, म्हणून सुद्धा एखाद्या घालायचं. जाऊ दे, काय हरकत नाही. आणि तुम्हाला एक सांगतो, महिलांसाठी तुम्हाला एक आनंदाची बातमी. तुम्ही आता ज्यांनी काय साड्या घेतल्या नसतील ना, त्यांनी घ्या, आणलेले आहेत बरं का, आणलेले आहेत साड्या त्या घ्या. आणि हे 1 वर्षापुरतं आहे.
तुम्ही म्हणाले का बाबा एकच साडी, तुम्ही म्हणता की यायला पाहिजे व्हाईट कपडे घातले पाहिजे व्हाईट, तुम्ही म्हणते आता एकच समजा साडी आहे, एक समजा आता आपण सकाळ दुपारपर्यंत आम्ही कुठे घालून गेलेलो असतो समजा, मग आम्ही संध्याकाळी काय करायचं? तर पुढच्या श्रावण महिन्यापर्यंत थांबा, तुम्हाला पुढच्या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये एक एक साडी मिळणार आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणायला नको किंवा एकच साडीवर आम्ही कसं काय करणार, तर आपल्याला डोनेट मिळणार आहे. आणि नाही जरी डोनेट तुम्हाला मिळाला साडी पण साड्या मिळणार कोणाला ती आधी सांगतो. नाही तर उगाच तुम्ही म्हणाल एक वर्षातून एका दिवशी यायचं कार्यक्रमाला आणि म्हणायचं बघा तुम्ही बोलले तर ना मागच्या वेळेला द्या आम्हाला साड्या, तसं नाही. कार्यक्रमात तसं नाही. प्रत्येक कार्यक्रमाला तुमचं आपलं भजन असू द्या, कुठं प्रवचन असू द्या, कीर्तन असू द्या, तर त्यावेळेस मला सांगा शाळेत जर मुलांनी जर दुसरेच कपडे जर घालून गेले तर त्याला शाळेत गुरुजी घेतात का? सांगा बरं. आपलं कसं चाललेलं आहे, आपली ती शाळा आहे आणि आपली धर्मशाळा आहे म्हणून चालतं. लगेच क्लिक होतं तुम्हाला, हे बरं आहे. म्हणजे आग्रह नाही बरं का, आग्रह नाही, पण केलं पाहिजे. आपल्याला कसं वाटतं सांगा बरं. आणि त्याचं सामनीच्या नवीन लोकांवरती किंवा त्यांच्यावरती ऑटोमॅटिकली छाप पडते त्या गोष्टीची. बघा तुम्ही आता आपण ज्या टायमाला भजन करून चाललो होतो आता मध्ये जामखेडला शेट्टूबाबांच्या गावी, त्या टायमाला ती लोक बाहेरने जी आहे ती ना ती अशी करायची. बघा तुम्ही म्हणजे किती आदर वाटतो. कुणाचा आदर होता तो? आपल्या कापड्याचा, आपण जे भजन चाललं होतं त्याचा आदर करत होते लोक. मग आपल्याला नको का त्यांना आदर दाखवला? आणि आपलं बघून बाकीचे लोक शिकणार आहेत. म्हणजे तुम्हाला आपल्याला सुद्धा काय करायला पाहिजे, आपल्याला सुद्धा तसं आदर्श, आपल्याला आदर्श बनायचे त्यांचं, म्हणून आपण सुद्धा आदर्शयुक्त वागलं पाहिजे. हा, तर पुढच्या श्रावण महिन्यामध्ये साड्या मिळणार, पण कुणाला? जे शाळेमध्ये रोज विद्यार्थी येतील त्यांना, नाही तर उगाच कोणालाही नाही. मग आता तुम्ही ठरवा काय करायचे ते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला मात्र काय करा, शाळेमध्ये हजेरी लावायला लागणार. आणि हजेरी लावण्यासाठी आपण कोणतरी एखादा माणूस निवडू, नाही का? तुम्ही एखादं म्हणा नाही मी आलो होते, नाही आमच्याकडे हे बघा तुमची हजेरी आहे असं आम्ही दाखवणार. डोनेट मिळणार आपल्याला, नक्की मिळणार तुम्हाला. बघा सर आहेत आपले डोनेट, आपले सांगणारे आहेत, इथंच आहेत, काय घाबरायचं कारण नाही. त्यांनी आता ऐकलेलं, मी त्याचा सुरुवात करणार आतापासून. आणि खरं आहे बरं का, खोटं नाही बोलत. तुम्हाला पुढच्या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच मिळणार. जेव्हा तुम्ही म्हणाल की आता ही जपून ठेवतो कारण आपल्याला जास्त वापरे, अजिबात जपून ठेवणार, वापरा तुम्ही, पुढच्या वेळेला मिळणार. हा फाडल्या तरी हरकत नाही, मिळणार आहे दुसरी. आणि देणारे आहेत बरं का, देणाऱ्याचे 5,000 का नाही द्या. तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुम्ही निर्विकल्प आहात ना, निर्विकल्प आहात, तुम्ही निरपेक्ष आहात, निस्पृह आहात, तोपर्यंत देव तुम्हाला देणार, काही कमी पडणार नाही. काल भराडे साहेब बाजूला घेऊन सांगतात, कोपऱ्यात घेऊन होतं, हे असं असं मिळणार आहे बरं का. तर मी म्हणलो कोण देणार? तर ते म्हणतात देव देणार. बघा बस झालं, एवढे जर भाव झाला म्हणजे झालं ना, मग काय फरक पडणार आहे? नाईक साहेब आले का? नाही, ते पण म्हणले, बाजूला घेऊन बोलले मी असं असं देणार आहे बरं का. नाही मी नाही, असं असं मिळणार आहे बरं का. तर म्हणलं कोण देणार? म्हणले देव देणार. सगळ्यातच भाव झाला याचा. आणि हे तर आपलं भुगदेवा तर नेहमीच म्हणत असतात, कुणी दिलं? कुणी दिलं? देवाने दिलं. आणि त्यांचा सगळ्यांनी आदर घेतलाय आपण सगळ्यांनी, तसं बघायला गेले तर, की नाही? आणि एक नाव आलेलं आहे समोर की अजूनही कोणतरी देणार आहे. ते पण म्हणले आपले जगताप साहेब, ते म्हणले आम्ही काहीतरी देणार. तर ते म्हणले खरे, पण ते दुसऱ्याला म्हटले की असं काय सांगू नका, आम्ही करणार आहोत असं काही सांगू नका. म्हणजे कोण करणार? मग आता देवच करणार. मग सगळं करून घेणार काय देव? लेना देना बंद है फिर भी अपना व्यापार चालू है. बस लेना देना बंद, पावतीचं सोडावं. लेना देना बंद आहे तर पावतीचा प्रश्न येतो कुठे? लेना देना बंद है फिर भी अपना धंदा चालू आहे. कुणीच काय द्यायचं नाही. बघूया, आपण परीक्षा घ्यायची ना. 7 वर्ष झाली आपण परीक्षा घेतो, देव करतो की नाही? तसं प्रत्येक वेळेला आपण परीक्षा घ्यायची की नाही, बघूया. न करता आपण काही न काढता कसं काय देव करतो, असं आपण देव आपली परीक्षा घेतो की नाही? मग आपण का देवाची घ्यायची नाही? आपणही देवाची परीक्षा घ्यायची, बघू कसं करतो ते, असं आपण म्हणायचं. अशी पद्धत. वाजले ना, तुम्ही बोलायचे कधी? टाइम झाला आपला.
तर म्हणून प्रत्येकाने आता ह्याच्या पुढे आपल्याला आपल्या वारकरी वेशामध्ये असावं, कारण त्याच्या तुमच्यासाठी समजा नका करू, पण कमीत कमीत मग जसं सांगितलं तुम्हाला 1-2 उदाहरणं, कमीत कमी इतरांसाठी करा. आणि जे लोक असतात ना, सामान्य लोक असतात ना, त्यांचा भाव चांगला असतो बरं का. खूप चांगला भाव आहे त्यांचा, खूप चांगला आहे. तुम्ही जेवढं त्यांना प्रेमाने द्याल, प्रेमाने बोलाल, त्यांच्याशी प्रेमाने वागाल, तेवढं ते तुम्हाला दुप्पट प्रेम देतील. नक्कीच बघा तुम्ही, नक्की फरक. काल तुम्हाला सांगितलं नाही, तुम्ही म्हणा तुम्हाला कोणाला ना कोणाला, हा काल बोलले ना खेडकर बाबा, की आम्ही इकडून ज्या टायमाला जय हरी माऊली म्हणतो तेव्हा ते समोरून आम्हाला असं ऐकायला येतं की बोला देवा. म्हणजे परिणाम झाला का नाही? होणार परिणाम, काय नाही होणार. जैसे द्यावे तैसे घ्यावे, जसं आपण जसं देणार तसं मिळणार आपल्याला, है की नाही? आणि काल अजून एक आपल्याला एक दानशूर व्यक्ती भेटली. मी त्यांना फक्त सांगितलं होतं की आता हा माईक त्यांनी अगोदर दिला होता आपल्याला, तर त्यांना म्हटलं अशी आम्हाला पण 2 माईक पाहिजेत. कारण भजनाच्या वेळेला काय होतं, आपण हातात घेऊन जर बोलत राहिलो तर टाळ वाजवायला कोण नाही. 2 माणसं याच्यात अडकली, मग ती जी चांगली बोलणारी आहेत वगैरे तीच अडकतात. म्हणून माझ्या डोक्यात कल्पना आली, म्हणलं हे बरं आहे, हे आपलं पुढे ठेवलं की आपलं टाळ पण वाजवू शकतो आणि बोलू शकतो. तर मला बोलले की असं असं म्हणून. तर मी त्यांना म्हटलं, परवाच्या दिवशी आमची भेट झाली, त्यांना म्हणलं अहो आम्हाला असे 2 माईक घेऊन या. तर ते म्हणजे बघू कधीतरी. मी म्हणलो कधीतरी नाही, आम्हाला आता गणपती येतात, गणपतीतून भजनं करायला लागतात, तर त्याच्या अगोदर आले पाहिजे. परवाच्या दिवशी बोललो आणि काल लगेच माईक आले आपले सचिन महाराज, त्यांच्यासाठी एक स्वागत करा. बरं आता त्यांना म्हटलं मग ह्याचं मूल्य काय? ते म्हणले मी दिलंच नाही. ते म्हणले सगळं तुम्हीच करणार का आमच्या वाट्याला? हा म्हणजे शेवटी आलंच ना शेवटी. ते म्हणले तुम्हीच सगळं करणार काय, आमच्या वाट्याला काय देणार की नाही. आणि असंच वाटतं मग प्रत्येकाला, म्हणजे देव करतो म्हणजे कसं, तर असं करतो. आपण जर म्हटलं बाबा सगळं देव करणार, तुम्ही काही करू नका, पण कसं ना कसं ते मग करणार ना, कारण त्यांना वाटणार आहे की आमच्या वाट्याला नाही का, आमच्या वाट्याला नाही का. तसे ते काल म्हणले आमच्या तर वाट्याला काय, तर सगळं तुम्हीच करायचं का, आमच्या वाट्याला काय. म्हणून त्यांनी काय सांगितलं, आपल्याला 2 मोफत मध्ये आपल्याला एक माईक दिले. स्टँड, हा माईक स्टँड असं म्हणायचं नाही का, माईकचे स्टँड. म्हणजे बघा काय नाही, काय आपण काय करायचं सांगू तुम्हाला, त्याच्यावरती भार घालायचं, काही कुठलीच अपेक्षा करायची नाही, कसलीच अपेक्षा करू नका. खरंच देणार देव. तुम्ही टाका ना, भार घालून बघा ना. तुम्ही भार टाकायला मागत नाही, तुम्ही घाबरता. तुम्ही म्हणता काय आता टाकलं तरी तुम्ही काय होते का, अरे तू भार टाकलायच ना, मग काय होतंय कशाला. आता लहान मुलं आहे जे छोटं मूल, त्याला कळतं का काय मी भार घातला का नाही घातला, तरी पण त्याचं होतं ना, आई करते ना. आपण म्हणायचं सुद्धा नाही भार घातला म्हणून, आठवण गेले बाबा, तरी देव करणार, नक्कीच करणार. कारण कोण करतंय सगळे, ते देवच करतोय ना. आपण काय दुसऱ्याचं वजन घ्यायला का, आपल्याला काय आनंद वाटावा का, मग काय घ्यायचं दुसऱ्याचं वजन आपल्या डोक्यावरती. त्याचं तो बघून घेईन काय करायचं, त्याला काय करायचं काय नाही ते तोच करू. अरे श्वास घेणं जर आपल्या हातात नाही तर कुठली कर्म करणं आपल्या हातात आहे का, विचार करा. मग श्वास सुद्धा त्याच्या हातात आहे, किती घ्यायची आणि किती द्यायची ते विचार करा. बरं आता आपण थांबू. कुंडली गवर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.